ठरला होता की ज्याने एका दिवसामध्ये या जॉयकुमार ट्रॉफीमध्ये 2 व्यक्तिगत अर्धशतकं झळकवली होती। जी बिल्कुल, पिछले साल हमने देखा था कि धनेश 11 से कुक्से से खेलते हुए सचिन ने 2 अर्धशतक लगाए थे और इस साल हम देख रहे हैं कि भवाली का ये खिलाड़ी इस टूर्नामेंट में कल के दिन इन्होंने 2 अर्धशतक लगाए और पिछले सीजन भी जो रहा था योगेश भालेकर का बहुत ही बेहतरीन रहा था। मेमन ट्रॉफी में जिस तरह से उन्होंने बल्लेबाजी की थी, बी इंडियन के सामने अर्धशतक लगाया था और यहाँ पर भी हम देख रहे हैं कि इस ग्राउंड पर की शुरुआत होती हुई गेंदबाजी में मनोज घाटाल को बुलाया गया है। बहुत ही बेहतरीन गेंदबाजी इस सीजन में देखने को मिल रही है मनोज घाटाल की। इस सीजन BC4 फॉर्मेट में 2 हैट्रिक ले चुकी और BPL में भी उन्होंने 1 हैट्रिक ली थी। तो बहुत ही बेहतरीन गेंदबाज मनोज घाटाल पहला ओवर लेकर आते हुए सामना करेंगे वहां पर टीम के कैप्टन सचिन भोईर। चैलेंज स्पोर्ट्स और बर्फानी बाबा टेमघर के बीच में ये सुपर 6 का पहला मैच। मनोज घाटा सचिनसाठी पहिला चेंडू उजव्या फार बाहेर जाणार आहे। पंच फारुक बर्डी सरांना पहिल्या चेंडूवर मागे ओढण्याची संधी मिळाली, दोन्ही हात फैलावले गेले आणि आजच्या दिवसातील पहिला चेंडू इथे वाईड आलेला आहे। सन्माननीय कालीराम चौधरी काकांचं शुभागमन झालेलं आहे। आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत है, मोस्ट वेलकम। जी बिल्कुल, आज के दिन की जो शुरुआत हुई वो वाइड गेंद के साथ हुई। बहुत ज्यादा ऑप्शन से बाहर गेंद को रखी थी वहां पर मनोज घाटाल ने। मनोज यावेळेचा फटका अत्यंत चांगला, देखना स्क्वेअर कटचा फटका इथे फलंदाज सचिन भोईरच्या बॅट मधून आणि आजच्या दिवसातील पहिल्या सामन्यातील हा पहिला चौकार। आई सोना देवी माझी टेमघर गावाची। बहुत ही खूबसूरत स्ट्रोक वहां पर आता हुआ सचिन भोईर के बल्ले से ऑप्शन के बाहर ये गेंद थी और स्क्वायर कट के अंदाज में इस गेंद को खेला था वहां पर, लेकिन उसी बीच अगली गेंद के ऊपर काम तमाम कर दिया है बल्लेबाज का। क्या कमाल की गेंद रही वहां पर मनोज घाटाल की और यहां पर सचिन भोईर आउट। जीवाचा जीव लग दादा यो आमचा, जीवाचा जीव लग दादा यो आमचा, दिलाचा हाय दिलवाला, धन्यवाद डीजे दीपेश। दिलाचा हाय दिलवाला। प्रेक्षक वर्गाला एक सुवर्ण संधी आहे। आज वार रविवार आहे, आज रविवार कैच पर बहुत ज्यादा जो रकम है वो बढ़ा दी जाएंगी। वेलकम आमचे गिफ्ट एम्पर स्पॉन्सर आपण पाहताय अजाने तर मजा नाही आमचे गायक अजय चौधरी यांचं शुभागमन होत आहे। वेलकम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। फुलटॉस मध्ये कन्वर्ट केलेला आहे, जंटल खेळत आहे आणि हलक्या हाताने खेळून काढला, ड्राइव्ह केलेला हा फटका दरम्यान आपण पाहिला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव इकडे मिळाली। पिछली गेंद के ऊपर आउट हुए थे सचिन भोईर। ऑन साइड में गेंद को खेलना चाहते थे, वहां पर कलाइयों का इस्तेमाल भी किया था बल्लेबाज ने, लेकिन कहीं ना कहीं जब आप कलाइयों का इस्तेमाल करते तो कुछ लम्हे के लिए जो है गेंद से नजर हट जाती है। वही देखने को मिला था इस बार। सचिन भोईर जो है बोल्ड कर वापस गए और ये पहला विकेट गिरा है, लेकिन नए बल्लेबाज तुषार शिल्के आए हैं, सिंगल से अपना खाता खोला तुषार ने और टीम का स्कोर 6 पर। भालेकरसाठीचा समोर ठेवलेला चेंडू लोअर फुल टॉस मध्ये कन्वर्ट करत असताना ऑफ साइड रिजन मध्ये ड्राइव्ह करायचं होतं, क्षेत्ररक्षकाला शोधलाय आणि या बेस टिपला गेला जेल। सचिन भोईर बाद झाल्यानंतर लगेचच योगेश भालेकर इथे आउट झालेले आहेत। चॅलेंज स्पोर्ट्स संघ थोडा अडचणीमध्ये सापडलेला आहे। जी बिल्कुल, यहाँ पर अब हम देख रहे हैं कि थोड़ा कठिनाइयों में आती हुई चैलेंज स्पोर्ट्स, क्योंकि दोनों ही ओपनर बल्लेबाज पहले सचिन भोईर आउट हुए और इस बार योगेश भालेकर। कल जिस तरह से फॉर्म रहा था योगेश भालेकर का, आज हम देख रहे हैं कि इस बड़े मैच में, इस सुपर 6 के पहले मैच में डक पर आउट होकर जाते हुए। क्रिकेट हे असंच असतं, कधी कधी एखाद्या खेळाडूचा एखादा दिवस अत्यंत चांगला जातो, एखाद्या संघाचा एखादा दिवस अत्यंत चांगला जातो। कालचा दिवस A1 पवनने चांगला परफॉर्मन्स बॅटिंग मधून दिला नव्हता आणि कदाचित का कुणास ठाऊक आजचा दिवस फलंदाजीमध्ये A1 पवन चांगला वापरू शकतो, या पद्धतीची शक्यताही आपल्याला वर्तवायला हरकत नाही। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असलेला आपण पाहू शकाल तुषार शेळके उपस्थित आहेत, टेक्निकली साऊंड फलंदाज आहे। इथे जबाबदारी आता मजर खान या 2 फलंदाजांना घ्यावी लागेल। निर्धारित 6 षटकांचा सामना आहे, आता इथे फलंदाजांना बाद होण्याचा जो फलंदाजांचा क्रम आहे तो थांबवावा लागेल, त्याचबरोबर धावपालकालाही गती देण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये या फलंदाजांना करावा लागेल। शुरुआत तो यहाँ पर चैलेंज स्पोर्ट्स की उतनी बेहतर नहीं हुई है, लेकिन गेंदबाजी हम देख रहे हैं कि मनोज घाटाल विकेट टेकर ये गेंदबाज, और पहले ओवर में ही 2 विकेटें उन्होंने हासिल कर ली है। सुरेश काका चौधरी यांचं शुभागमन झालेलं आहे। आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। गावातील वरिष्ठ नागरिक, प्रतिष्ठित नागरिक, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत।
मनोज घाटा चांगली गोलंदाजी करतायत. त्रिमूर्ती गायकर आलेले आहेत यावेळेस स्ट्रायकिंग एंडला. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आता हे जे दोन्ही खेळाडू खेळपट्टीवर उपस्थित आहेत मजर, हे दोन्ही खेळाडू एकाच संघाकडून खेळतात, पोगाव संघाकडून. त्यामुळे त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन निश्चितच चांगलं असेल आणि त्याचा कसा वापर करतील हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. जी बिल्कुल. और ये दोनों खिलाड़ियों ने मानकोली में जो टूर्नामेंट रहा था नमो चषक, उसमें बहुत ही बेहतरीन परफॉर्मेंस रहा था. समोर ठेवलेला चेंडू अगदी खोदून काढावा लागलेला आहे आणि रक्षात्मक रीतीने खेळत आहेत आणि यातून फलंदाजांचा अप्रोच आपल्याला पाहायला मिळतो. मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या आक्रमकतेकडे जात नाहीत. इथे ज्या पद्धतीने या अगोदर 2 धाकड फलंदाज बाद झालेले आहेत, या गोष्टीचं गांभीर्य राखलं जात आहे फलंदाज त्रिमूर्ती गायकरच्या वतीने. गेंदबाजी हम देख रहे हैं कि लगातार सेटिंग लाइन और लेन पर गेंदबाजी हो रही है. समोर ठेवलेला चेंडू अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून यावेळेस फटका प्लेस केलेला आहे. फलंदाज त्रिमूर्ती गायकरचा हा प्रहार दमदार चौकार. जाईल तीत मिळतोय मान भोळा आहे स्वभाव. जाईल तीत मिळतोय मान भोळा आहे स्वभाव. करसन दादाच गाजतया. थैंक यू संदेश. तो पहले ओवर का यहाँ पर खेल खत्म हो चुका है, जिसमें जो रन बनाए गए हैं वो 10 रन है 2 विकेट गंवाने के बाद. लास्ट गेंद के ऊपर एक बहुत ही खूबसूरत बाउंड्री लगाई थी त्रिमूर्ति गायकर ने. और अगर हम त्रिमूर्ति गायकर की बात करें तो इन फ्रंट ऑफ द विकेट सीधे बैट से बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी वो करते हैं और यही देखने को मिला था. बिल्कुल सीधे बल्ले से इस गेंद को खेल दिया था और गेंद 1 बाउंस में बाउंड्री के बाहर गई थी 4 रनों के लिए. लेकिन पहला ओवर जो रहा सुनील सर, वो बहुत ही बेहतरीन रहा है मनोज घाटाल का. अगदी बरोबर आहे. 10 धावा त्यांनी खर्च जरी केले असतील तरी महत्वाचे 2 फलंदाज बाद करण्यामध्ये त्याला यश मिळालेलं आहे आणि या बाद होणाऱ्या फलंदाजांमुळे धावपलकावर त्याचे काय पडसाद उमटतील हे सुद्धा मजर आपल्याला पाहावं लागेल. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज दर्शन पाटीलचा वापर केला जात आहे. पहिला चेंडू दर्शनचा इथे उजवी इष्टी सोडून जाणार आहे. अनसर्टन्टी कॉरिडॉरचा चांगला वापर करत असताना दर्शन पाटीलला आतापर्यंत आपण या स्पर्धेमध्ये पाहिलेला आहे आणि बर्फानी बाबा संघाकडून त्यांची गोलंदाजी ही चर्चेत राहिलेली आहे. बहुत ही बेहतरीन गेंद के साथ अपने ओवर की शुरुआत करते हुए वहां पर गेंदबाज दर्शन पाटिल बल्लेबाज से थोड़ा दूर की तरफ इस गेंद को रखा था और स्लाइस करना चाहते थे इस गेंद को. वहां बैट्समैन पूरी तरीके से अपने बैट को रोल भी किया था वहां बल्लेबाज ने, लेकिन बहुत ही बेहतरीन गेंद रही पहली गेंद दर्शन पाटिल की. फुलटॉस मध्ये कन्वर्ट केलेला एक क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत फॉरवर्ड पॉइंटला. चेंडू अडवला, त्यानंतर डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न झाला, परंतु एक गोष्ट अशी होती की जिकडे क्षेत्ररक्षक उभे आहेत तिथून हे जे 3 स्टंप्स आहेत त्यातून त्याला त्या एका रेषेमध्येच दिसत असावे. त्यामुळेच मग थोडा खरं तर इथे जे कनेक्शन यायला हवं किंवा अचूक यष्ट्यांचा वेध घ्यायला हवा त्यामध्ये अडचणी निर्माण होत असतात. जी बिल्कुल. बहुत ही रिस्की रन पूरा किया वहां पर बल्लेबाजों ने. त्रिमूर्ति गायकर और तुषार शिल्के सिंगल रन आया इस गेंद के ऊपर. 11 पर स्कोर, 2 विकेट गंवाने के बाद चैलेंज स्पोर्ट्स. दर्शन पाटील पुन्हा एकदा बळतायत. दर्शनचा हा लोअर फुलटॉस एक क्षेत्ररक्षकाच्या अगदी जवळून प्लेस केलेला आहे. व्हॉट एक ग्रेट प्लेसमेंट. अगदी चांगला कव्हर ड्राईव्हचा फटका फलंदाजाच्या बॅटमधून, चौकार. उपस्थित जयेश चौधरी यांचं शुभागमन होत आहे. सोनादेवी नीटचे प्रोप्रायटर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नेक्स्ट मॅच धनेश इलेव्हन कुकसे आणि महेंद्र स्पोर्ट भादवड या दोन्ही टीमच्या कॅप्टनने लगेच रिपोर्ट केल्याचा आहे. एक बिग फाईट तुम्हाला यानंतर देखील पाहायला मिळेल, तरी दोन्ही टीमच्या कॅप्टनने लगेच संपर्क साधायचा आहे. तो बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी यहाँ पर हमें देखने को मिल रही है त्रिमूर्ति गायकर द्वारा. लोअर टॉस गेंद की और क्या खूबसूरत तरीके से इस गेंद को वहां पर कवर की दिशा में खेला है बल्लेबाज ने. फ्रंट लेग पुढे सरसावला होता त्याने, त्यामुळे बॉलच्या पिच पर्यंत पोहोचू शकले होते फलंदाज. त्रिमूर्तीसाठीचा हा समोर ठेवलेला चेंडू आहे. यावेळेस इथे डीप स्क्वेअर लेग रिजन कडे चेंडू जातोय ऑन साइडला आणि इथे क्षेत्ररक्षण चांगलं झालं. यष्ट्यांच्या मागे धडपड आपण बघता दीपकची आणि एक धाव इकडे खरं तर पूर्ण झालेली आहे. देखिए त्रिमूर्ति गायकर एक ऐसे बल्लेबाज है कि ग्राउंड के चारों तरफ वो रन बनाते हैं. 2 बाउंड्री उन्होंने जो लगाई, पहली बाउंड्री जो लगाई थी वो लॉन्ग ऑन की दिशा में, उसके बाद एक खूबसूरत कवर ड्राइव और इस बार डीप स्क्वायर लेग की दिशा में इस गेंद को खेल दिया था क्रॉस दी लाइन और सिंगल रन आया है. तो बल्लेबाजी अब हम देख रहे हैं कि अच्छी हो रही है यहाँ पर त्रिमूर्ति गायकर द्वारा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याने आता इथे विकेट पडण्याचं जे सत्र आहे ते थांबवलेलं आहे. यानंतर आक्रमकतेकडे सुद्धा फलंदाज बळतील यामध्ये तीळ मात्र शंका नाही. आणि त्रिमूर्ती संदर्भात आपण म्हणत होतो, खरं तर त्रिमूर्तीच्या बॅटमधून अनेकदा आपण इम्प्रोवाइज फटके सुद्धा पाहिलेले आहेत, परंतु इथे वेळेची गरज लक्षात घेत असताना संयमाने खेळत आहेत, त्याचबरोबर ऑन दी मेरिट ऑफ दी बॉल खेळत आहेत.
तुषारसाठीचा हा वाईड यॉर्करचा चेंडू फक्त आणि फक्त दिशा द्यायची होती, त्यामध्ये यश मिळालं नाही. एक क्षेत्ररक्षक तिकडे स्लिपमध्ये उपस्थित होते, चेंडू आडून फेकी झाली, एकही धाव आली नाही. चांगली गोलंदाजी दर्शन पाटीलने आतापर्यंत दाखवलेली आहे. जी बिल्कुल, लगातार हम देख रहे हैं कि वाइड यॉर्कर गेंदे करे, इस बार भी वाइड यॉर्कर गेंद रही थी और चॉप करना चाहते थे इस गेंद को वहां पर बल्लेबाज. वेलकम कमलाकर चौधरी दादांचं देखील शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. रिक्षा युनियन सदस्य आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. षटकातील शेवटचा चेंडू तुषारसाठी पुन्हा एकदा फुलरल्यांचा काय गोलंदाजी करतायत. चांगला टप्पा, अचूकता आणि भेदकतेने गोलंदाजी इथे दर्शन पाटीलने केलेली आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळणं मजर खान अत्यंत कठीण असतं आणि त्यात जर तुम्ही इतकी चांगली गोलंदाजी कराल तर मात्र तुमचा संघ त्या सामन्यामध्ये निश्चितच चांगली कामगिरी करेल. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलक आपण पाहिलं तर ते 17 अर्थात 17 वर जाऊन पोहोचलेलं आहे. सुरुवात चांगली मिळालेली आहे ती गोलंदाजी करणाऱ्या संघाला अर्थात बर्फानी बाबा संघाला. जी बिल्कुल, दोनों गेंदबाजों ने बहुत ही बेहतरीन गेंदबाजी की. पहले ओवर में मनोज घाटाल ने जहां पर उन्होंने 10 रन देकर 2 विकेट हासिल की. उसके बाद हम देख रहे हैं कि दर्शन पाटिल, हालांकि दर्शन को विकेट नहीं मिला लेकिन गेंदबाजी बहुत ही बेहतरीन रही. सिर्फ 7 रन खर्च किए उन्होंने अपने ओवर में. थँक्यू. कॉमेंट्री बॉक्स 2 षटकाची समाप्ती इथे झालेली आहे. स्वागत आणि सन्मान आपण इथे करणार आहोत. सर्वप्रथम मी विनंती करतो या मुख्य व्यासपीठावर सन्माननीय गुरुनाथजी चौधरी काका उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतोय आपण यायचं आहे. आपला शुभ सन्मान जो आहे या स्पर्धेचे आयोजक करसनदादा फुलोरे यांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत. पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान होणं गरजेचं आहे, कारण की अतिथी देवो भव जेव्हा आपण निमंत्रित कार्ड घेऊन जातो तेव्हा ते पाहुणे उपस्थित असतात आणि त्यांचं स्वागत आणि सन्मान होणं गरजेचं आहे. काका, आपल्या गावातील करसनदादा फुलोरे यांनी एक खूप चांगली स्पर्धा ठेवली आहे आणि अयोध्येची भेट म्हणून ही सन्मान चिन्हाची ट्रॉफी तुम्हाला दिली जात आहे. आपण बसून घ्या. त्यानंतर उपस्थित सुरेशजी चौधरी उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतो की आपण या. यस, तर कालीराम चौधरी काका आपण या. आपला आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. आमच्या गावातील प्रतिष्ठित नागरिक आहेत, त्यांचं स्वागत आणि सन्मान होणं गरजेचं आहे. पाहुणे येतात, पाहुणे मॅचचा आनंद घेत आहेत, पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान देखील आपण करतोय. खऱ्या अर्थाने काका आज तुम्ही अयोध्येमध्ये आहात असं समजू. त्यानंतर आम्ही आपला देखील स्वागत आणि सन्मान इथे करत आहोत. स्वागत आणि सन्मान होणं गरजेचं आहे, कारण की प्रत्येक व्यक्ती सामना थांबवायचं फक्त 2 मिनिटं फारुख सर, कारण की सन्मान फार महत्त्वाचे आहेत या स्पर्धेचं. करसनदादा फुलोरे आपल्या शुभास्ते करतात. मित्रांनो, एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहे योगीजी बोबरे यांचा आपण हा स्वागत आणि सन्मान करतोय. त्यानंतर आज आपण स्वागत आणि सन्मान थोड्या वेळात करणार आहोत. मित्रांनो, जाऊया मॅचच्या दिशेने जिथे मॅच सुरू आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थैंक यू भिवंडीकर संदेश पाटिल. 2 ओवर का खेल खत्म हो चुका है शिल्के सर, और गेंदबाजी जो रही वो बहुत ही बेहतरीन रही है. हालांकि 2 विकेटें भी गिरी यहाँ पर. सचिन भोयर और योगेश भालेकर आउट हुए, लेकिन तुषार शिल्के और त्रिमूर्ति गायकर अभी भी वहां पर मौजूद है. कपिल केने ओवर नंबर 3 लेकर आते हुए पहले दिन कपिल केने ने इस टूर्नामेंट में हैट्रिक ली है. अब देखना है कि इस मैच में किस तरह से उनकी गेंदबाजी रहेगी. कपिल केरेने तिसऱ्या षटकाला सुरुवात केलेली आहे. पहिल्या चेंडूवर फलंदाजाला आश्चर्याचा कडू धक्का दिला होता, परंतु इथे हा झेल संपन्न झाला नाही. कठीण झेल होता, क्षेत्ररक्षकापासून दूर पडला होता चेंडू, त्यामुळे झेल होण्याची शक्यता तिकडे खरं तर पूर्ण झाली नाही. एक धाव मिळाली. मजर, इथे आता काय वाटतं तुम्हाला, फलंदाजांना आक्रमकतेकडे जावं लागेल? जी बिल्कुल, यहाँ पर अब बल्लेबाजों को बॉल हेड की तरफ जाना होगा, लेकिन गेंदबाजी हम देख रहे हैं कि लगातार अच्छी हो रही है. इस बार देखने वहां पर बल्लेबाज ने हिम्मत जुटाई थी, साथ जुटाया था, लेकिन मिस टाइम स्ट्रोक. ओह, बिल्कुल आसान सा काम था वहां पर सागर के पास, लेकिन ये आसान सा काम नहीं कर पाए. कैच ड्रॉप हुआ वहां पर और जीवन दान मिला है त्रिमूर्ति गायकर को. कधी कधी काही गोष्टी आपल्याला फार सोप्या वाटतात मजर, परंतु प्रॅक्टिकली ज्यावेळेस तुम्ही त्या करायला जाता त्यावेळेस त्या तितक्याच कठीण असतात आणि त्यानंतर ती जाणीव होत असते. इथे हा झेल कंपॅरेटिव्हली तितका कठीण नव्हता, परंतु जे झालं ते स्वीकारावं लागेल. ओह, इस बार अच्छी गेंद, इस बार बहुत ही बेहतरीन गेंद रही वहां पर. हेलीकॉप्टर स्ट्रोक खेलना चाहते थे वहां पर बल्लेबाज, लेकिन कमाल की गेंदबाजी लगातार हमें देखने को मिल रही है. पहले 2 ओवर में दोनों गेंदबाजों ने अच्छी गेंदबाजी की, और इस ओवर में, ये तीसरे ओवर में कपिल के ने कमाल की गेंदबाजी होती हुई. ऑलमोस्ट यॉर्कर तिकडे हाताळला होता कपिलने.
यावेळेस आडव्या बॅटने मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू मागच्या बाजून जातोय, डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न झाला. इन बिटवीन या समालोचन कक्षामध्ये आगमन झालेलं आहे भिवंडी ठाणे महाराष्ट्राचा बुलंद आवाज अर्थात सिद्दीक बाबे सर, तुमचं इथे स्वागत आहे. तो इस बार वाइड गेंद रही थी वहां पर और रन और स्कोर में जुड़ते हुए 22 पर स्कोर. कपिल केने 3 चेंडू अजूनही या षटकातील हाताळणं अत्यंत गरजेचं आहे गोलंदाजाला. गोलंदाजी पूर्ण स्थिती गोलंदाजाने चांगली केलेली आहे. खरं तर या षटकातून अजून 3 चेंडू येणं शेष आहे. फलंदाज अग्रेसिव्ह मोडमध्ये येतील यामध्ये तिळमात्र शंका नाही. त्यांना ते करावं लागेल, ही त्यांच्या समोरची अगतिकता आहे. इस बार बहुत ज्यादा सफल हो गए थे वहां पर, लॉन्ग में सफल होकर इस गेंद को खेल दिया और गेंद जाती हुई लॉन्ग लग की दिशा में 4 रनों के लिए. शॉर्ट ऑफ लेंथ ये गेंद रही थी वहां पर कपिल केने की और बहुत ही बेहतरीन तरीके से गेंद की लाइन में आकर इस बार खेल दिया बल्लेबाज तुषार शिल्के. ये देखिए किस तरह से वहां पर ये स्ट्रोक लगाया, लॉन्ग में सफल होकर इस गेंद को खेला और खाली क्षेत्र में गेंद जाती हुई 4 रनों के लिए. बघा, ज्यावेळेस तुम्ही सफल होत असता त्यावेळेस चेंडूची लेंथ बदलत नाही, परंतु त्याची तुम्ही डिरेक्शन अर्थात दिशा बदलवत असता. तेच झालं होतं. आणखी एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आहे. ते तुषार शेळके ज्या पद्धतीने कालच्या दिवसामध्ये त्यांची फलंदाजी आम्ही पाहिली, स्लॉग स्वीपचे फटके असतील, पॅडल स्वीपचे फटके असतील, त्याने अधिकाधिक चांगल्या पद्धतीने खेळून दाखवलेले आहेत आणि तीच ओढण्याचा आज त्यांचा प्रयत्न इथे आहे. समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड क्रॅकिंग ड्राईव्हचा फटका क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जाईल. व्हॉट ए गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. त्रिमूर्ती गायकर डेंजर एंडला धावत होते आणि ही धाव अत्यंत चपळाईने पूर्ण केली गेली. किरण चौधरी दादांचं शुभागमन झालेलं आहे. या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नेक्स्ट मॅच धनेश लिओन कुक्से टीम आणि महेंद्र स्पोर्ट टीमचे कॅप्टन आपण रिपोर्ट करायचे. तसेच कमलाकर चौधरी देखील उपस्थित झालेले आहेत. आता आपण त्याचं स्वागत आणि सन्मान करूया. मी विनंती करतोय कमलाकर दादा चौधरी आपण यायचे, आम्ही आपला स्वागत आणि सन्मान करतोय. या स्पर्धेचे आयोजक कसनदादा फुलर यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत सन्मान करूया. मित्रांनो, आज गावातील कोणी प्रतिष्ठित नागरिक जर पाईपलाईन नाका किंवा इतर साईबाबा मंदिर जर कुठे जायचं असेल तर आजची रिक्षा सेवा जी आहे मोफत आहे दादांच्या माध्यमातून. कारण की आज दादांचं खऱ्या अर्थाने रोहित दादावर असलेला प्रेम, आज रोहित दादाचा वाढदिवस आहे, त्या निमित्ताने त्याने रिक्षा सेवा सुरू ठेवलेली आहे मोफत. आपण एन्जॉय करू शकता. टू कमेंट्री बॉक्स. थैंक यू संदेश. तो 3 ओवर का खेल खत्म हो चुका है जिसमें रन बनाए गए हैं 28 रन. देखिए पहले ओवर में शिल्के सर 2 विकेटें गिरी, लेकिन उसके बाद हम देख रहे हैं तुषार शिल्के और त्रिमूर्ति गायकर बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं और एक छोटी सी पार्टनरशिप भी बनी है. जब ये दोनों बल्लेबाज क्रीज पर आए थे तभी आपने कह दिया था कि दोनों एक ही गांव के खिलाड़ी है, कॉम्बिनेशन अच्छा देखने को मिलेगा और वही चीज़ देखने को मिली थी. रनिंग बिटवीन द विकेट बहुत ही बेहतरीन रही थी. सिंगल को डबल में कन्वर्ट किया था वहाँ पर बल्लेबाजों ने. और जब ग्राउंड में एक गांव के 2 खिलाड़ी खेलते हैं तो ये चीज़ें हमें देखने को मिलती है सर. अगदी बरोबर आहे. इथे आता एक गोष्टीचं महत्त्व वाढलेलं आहे, कारण तुषार शेळके 9 चेंडूचा सामना करत असताना 10 धावांवर खेळत आहेत. त्यांना त्यांच्या इनिंगचा पेस इथे वाढवावा लागेल. बहुत ज्यादा ऑफ स्टंप से बाहर की तरफ ये गेंद रही थी और वाइड गेंद के साथ अपने ओवर की शुरुआत करते हुए मोनिश पाटिल. बल्लेबाज से बचने की कोशिश पहली गेंद के ऊपर की वहां पर गेंदबाज ने, लेकिन अतिरिक्त रूप में इस बार स्कोर आगे खिसकता हुआ. स्कोर हम देखें जो अब तक बनाया गया ओवर नंबर 4 का अब खेल शुरू हो चुका और 29 रन बने. आतापर्यंत चौथ्या गोलंदाजाचा वापर केलेला आहे कर्णधाराने. ओ इस बार देखना है नो बॉल इस बार रही है. पिछली गेंद वाइड रही थी और इस बार नो बॉल रही है. ओवर स्टॉप इस बार हुए वहां पर गेंदबाज मोनिश पाटिल. मनोज घाटाळने चांगली सुरुवात गोलंदाजीमध्ये मिळवून दिली आणि त्याच मार्गाला राजमार्ग बनवलं. इथे दर्शन पाटीलने त्याचं षटक 7 धावांचं महत्त्वाचं राहिलं. कपिल केनेने सुद्धा चांगलं षटक हाताळलं. हे षटक फलंदाजी करणाऱ्या संघासाठी चांगलं वापरावं लागेल. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा त्यांना मिळवाव्या लागतील आणि तीच नामी संधी आलेली, कारण फ्रीडचा चेंडू आता फेस करण्याची संधी मिळालेली आहे फलंदाज त्रिमूर्ती गायकरला. जी बिल्कुल, यहाँ पर अब अच्छा मौका है बल्लेबाज के पास क्योंकि फ्री हिट की ये गेंद है और हम देख रहे त्रिमूर्ति गायकर बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी करे. उनके बल्ले से 2 बाउंड्री भी आई और 11 पर बैटिंग करते हुए
लेकिन जो अगली गेंद रहेगी मोनिश पाटिल की वो फ्री हिट गेंद रहेगी। क्षेत्ररक्षण न्याहाळत असताना गोलंदाजाला आपण बघत आहोत आणि पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करावी लागेल आणि असं म्हणतात मजर नवीन सुरुवात म्हणजे नवीन आशा, नवीन संकल्प, नवीन आकांक्षा. पाहायचं इथे कशा पद्धतीने हा चेंडू हाताळला जाईल गोलंदाज मोनिश पाटीलच्या वतीने. धावफलक जे रोडावलेला आहे त्याला थोडी द्रुत गती द्यावी लागेल फलंदाजांना. जी बिल्कुल, देखना है कि वहां पर हे पहा शेवटचा ऑफिशियल कॉल आहे दोन्ही टीमचे कॅप्टनला की रिपोर्ट करायचं धनेश इलेव्हन आणि महेंद्र स्पोर्ट. ओह इस बार अच्छी गेंद, इस बार बहुत ही बेहतरीन गेंद वहां पर रही है। गति परिवर्तन इस बार किया था, बल्लेबाज को फंसाया है मोनिश पाटिल ने। हालांकि फ्री हिट ये गेंद रही थी सर, लेकिन फ्री हिट गेंद का फायदा नहीं उठा पाए वहां पर त्रिमूर्ती गायकर. समोर ठेवलं होतं चेंडूला. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू दरम्यान आपण पाहिला, पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळताना आपल्याला दिसला. त्याचमुळे चेंडूफळीचा संपर्क मैदानाच्या आतमध्ये आला नव्हता. इस बार देखना है कॉर्नर की दिशा में इस गेंद को खेला है सूरज के ने गेंद के नीचे और आउट. विकेट वहां पर गिरता हुआ त्रिमूर्ती गायकर आउट. दिलात बसलाई राव मनान सच्चा हायलाईन एक दिलात बसलाई राव. करसन दादाच गाजतया नाव भिवंडी शहरात गाजतया नाव. करसन दादाच गाजतया नाव टेमघर गावात गाजतया नाव. दादाच गाजतया नाव आमचे दादाच गाजतया नाव. करसन दादाच गाजतया नाव आमचे दादाच गाजतया नाव. तो विकेट वहां पर गिरा और बैट्समैन त्रिमूर्ति गायकर आउट होकर वापस जाते हुए तीसरा विकेट गिरा है चैलेंज स्पोर्ट्स का. बहुत ज्यादा ऊपर की तरफ गेंद को खेला था वहां पर बल्लेबाज ने, लेकिन कॉर्नर पर खड़े हुए खिलाड़ी सूरज केने का एक बहुत ही बेहतरीन कैच. सफलता मिलती हुई मोनिश पाटिल को, लेकिन जो नए बल्लेबाज अब आया है A1 पवन केने बल्लेबाजी के लिए आते हुए. चौथ्या षटकामध्ये आपण आहोत. आतापर्यंत धावफलकावर जर धावा पाहिल्या तर त्या बनलेल्या आहेत 30. आजच्या दिवसातील सकाळच्या सत्रातील पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि इथे किती टार्गेट सेट केलं जाईल याकडे प्रत्येकाचं लक्ष आहे. ज्या पद्धतीने गोलंदाजीचा अटॅक चॅलेंजकडे आहे, परंतु इथे एक चांगलं टार्गेट त्यांना सेट करावं लागेल. आते ही साथ वहां पर देखना है ऑन साइड में इस गेंद को खेल दिया है आदित्य भोयर वहां पर मौजूद है और ये सिंगल रन आएगा इस गेंद के ऊपर. देखिए टूर्नामेंट का जो पहला दिन रहा था वहां पर बर्फानी बाबा टेमघर का जो परफॉर्मेंस रहा था बहुत ही बेहतरीन रहा था. हैट्रिक ली थी कपिल केने ने और जो बल्लेबाजी रही थी दर्शन पाटिल और आदित्य भोयर की बहुत ही बेहतरीन उनकी बल्लेबाजी रही थी. तो और इस मैच में भी हम देख रहे जो अब तक का परफॉर्मेंस रहा वो बहुत ही बेहतरीन रहा है. इस बार पुल कर दिया वहां पर बल्लेबाज तुषार ने और गेंद जा रही है बाउंड्री की बाहर. 4 रन आएंगे इस गेंद के ऊपर. तुषार हम देख रहे कि लगातार अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. या स्पर्धेचा पहिला दिवस बर्फानी बाबा संघाने खरं तर चांगलं क्रिकेट खेळलं होतं, परंतु कालचा दिवस आपल्याला विसरता कामा नये. जिकडे चॅलेंज स्पोर्ट्सने निर्धारित 6 षटकांमध्ये 94 धावा सुद्धा धावफलकावर जोडल्या होत्या. त्यामुळे हे दोन्ही संघ तुलनेबल आहे, दोन्ही संघ खरं तर कम्पॅक्टेबल आहेत. हे बॅटल अत्यंत महत्वाचं आहे. सागर पाटील काहीतरी निर्देशित करतायत. काही गाड्या 2 मिनिटं फक्त. मला वाटतं रिक्षा जी आहे कमलाकर दादाचीच असावी. आपण ती रिक्षा थोडीशी कुठेतरी चांगल्या ठिकाणी पार्किंग करायची आपण. आणि आज फ्री सेवा देखील आहे त्यांच्या माध्यमातून, म्हणून रिक्षा इथे लावण्यात आली आहे. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा सुनील शेळके सरांसोबत. रिक्षाचा अँगल आपल्याला चेंज करावं लागेल. तिचं लोकेशन चेंज केलं तरी हरकत नाही आणि प्रकाशाचं परावर्तन इथे खेळाडूंसाठी त्रासदायक ठरत आहे. वेलकम जितूजी फुलोरे, आपलं आगमन झालं या स्पर्धेमध्ये. सरचे स्वागत. गोलंदाज तयार. या बेस गती परिवर्तित करून चेंडू हाताळला होता. डिसिबिंग बाय दी फ्लाइट अशा पद्धतीची एक टर्म क्रिकेटमध्ये वापरली जाते. फ्लाइट दिली होती परंतु दिशा थोडी खराब होती या चेंडूवर. हा चेंडू वाईड आला. जी बिल्कुल दिशाहीन गेंद रही थी वहां पर मोनिश पाटिल की और हम देख रहे कि उस प्रकार की गेंदबाजी नहीं हो पा रही. हालांकि विकेट हासिल जरूर किया उन्होंने, लेकिन जब ओवर की शुरुआत की थी वाइड गेंद, उसके बाद नो बॉल और फिर से अब वाइड गेंद रही है. या षटकामध्ये आपण पाहतो तिसऱ्यांदा त्यांच्या स्टेप्स मध्ये चुकलेला गोलंदाज मोनिश पाटील. त्यामुळे कॉन्फिडन्स तितका झळकत नाहीये गोलंदाजीमध्ये त्यांच्या. समोर ठेवलेला चेंडू यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. इनसाइड आउटचा टच या फटक्यामध्ये आपण पाहिला. हा जेल दरम्यान इकडे सुटलेला आहे आणि त्याचबरोबर जखमेवर मीठ चोळलं गेलं. चेंडूने त्याचं साध्य साधलं. हा चौकारही आला.
बिल्कुल यहाँ पर क्या छूटा है, और दर्शन पाटिल वहां पर मौजूद है। हालांकि दर्शन पाटिल जो आउटफील्ड के बहुत ही बेहतरीन खिलाड़ी, उनसे ये क्या छूटा है। तुषारसाठीचा हा चेंडू अत्यंत चांगला आहे, थोडा लेझी अप्रोच पाहायला मिळाला फलंदाजांचा आणि चेंडूफाईचा कोणताही संपर्क आला नाही. 4 षटकांचा केस संपतोय. 10.00 ची धावगती आतापर्यंत आपण पाहिलेली आहे आणि त्या सरासरीने 40 धाबा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. 2 षटकं अत्यंत महत्वाचे असतील, क्रुशियल असतील फलंदाजी करणाऱ्या संघाला. इथे ठरवावं लागेल या सरफेसवर किती धावा त्यांच्यासाठी पुरेशा असू शकतात. धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत पाहुण्यांचा. कुंदन चव्हाण आपको आना है. मी उपस्थित या व्यासपीठावर सन्माननीय किरणदादा चौधरी उपस्थित आहे. त्यांना मी विनंती करतो की आपण पुढे यायचोय. आम्ही आपला शाही सन्मान, स्वागत आणि सन्मान इथे करणार आहोत. या स्पर्धेचे लाडके आयोजक करसनदादा फुलरे यांच्या शुभास्ते हा सन्मान आपण करत आहोत. अयोध्येचा हा नक्कीच 22 तारखेला उद्घाटन सोहळा जो झालं त्याच अयोध्येची ही प्रतिमा असलेला हा सन्मान चिन्ह आपण देत आहोत दादांना. गोड आठवण या स्पर्धेची. वेलकम आमचे ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच नक्कीच आम्हाला लाभलेला आहे बंटी फुलोरे, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच पोटी प्लेचे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आमचे जयहिंद दादा देखील उपस्थित झालेले आहेत. मित्रांनो, जयराम कालुराम पाटील स्टँड जो आहे स्वर्गीय जयराम कालू पाटील स्टँड जो आहे बंटी फुलोरे आमचे जे उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आलेला आहे आणि त्यांचं शुभागमन या मुख्य व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. बॅक टू कमेंट्री बॉक्स. थैंक यू संदेश। 4 ओवर की समाप्ति के बाद जो स्कोर बनाया गया वो है 40 रन। ओवर नंबर 5 का भी यहाँ से खेल शुरू होने जा रहा है और एक बार फिर से कपिल केने को ही गेंदबाजी के लिए बुलाया गया है। बिल्कुल सही कहा था आपने कि कितने रन और यहाँ से बनेंगे ये देखने वाली बात रहेंगी, क्योंकि अगर बल्लेबाजी की हम बात करें तो अभी भी वहाँ पर तुषार शिल्के मौजूद है जो बहुत ही बेहतरीन बैटिंग करे, और पवन केने तो एक ऐसे बल्लेबाज है कि कभी भी किसी भी वक्त वो गेंदबाजी का मूड बदल सकते हैं, और ये दिखाया उन्होंने, इस बार दिखाया है, इस बार पुल कर दिया और गेंद को भेज दिया बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए। शतरक्षकाने 300 रुपयाचं कॅश प्राइज तिकडे खरं तर ड्रॉप केलेले असं आपण म्हणूया, कारण ते जे दर्शक होते बाउंड्री लाईनच्या बाहेर अगदी त्यांच्या दिशेने चेंडू आला होता, घरपोच सेवा मिळाली होती। आणि या स्पर्धेमध्ये जर आयवा जेल तुम्ही बाउंड्री लाईनच्या पलीकडे दर्शक म्हणून घेता तर 300 रुपयांचा कॅश प्राइज ठेवलं गेलेलं आहे। फिर से ये गेंद भी जा रही बाउंड्री के बाहर, बैक टू बैक 2 गेंदों पर 2 सिक्सर ठोक डाले वहां पर A1 पवन के बल्ले से इस वक्त। आई सोना देवी माझी देवघर गावाची। थँक्यू डीजे दीपेश. सुनील शेळके सर, ज्या प्रकारे आपण उल्लेख केला होता ना, आज पवन केनेचा दिवस आहे, खऱ्या अर्थाने तो दिवस पाहायला मिळाला प्रेक्षकांना। कालच्या दिवसामध्ये पवन केने ऑफ कलर राहिले होते फलंदाजीमध्ये, गोलंदाजी त्याला कॉन्ट्रीब्यूट करता आलं नव्हतं आणि सातत्याने समालोचक म्हणून आम्ही या गोष्टीचा उल्लेख करत असतो। कधी कधी एखादा दिवस फलंदाजाच्या विरोधात जातो, कधी कधी एखादा दिवस त्याच्या बाजूने जातो। कालचा दिवस फलंदाजीमध्ये कॉन्ट्रीब्युशन आलं नव्हतं, परंतु या फलंदाजाकडे गुणवत्ता आहे, गेली अनेक वर्ष आपण ती अनुभवलेली आहे आणि त्या ज्ञानाचं योग्य उपयोजन इथे योग्य वेळेला करतायत फलंदाज A1 पवन। खरं तर असं म्हणतात, गरजेच्या वेळी उपयोगाला येतो तो खरा मित्र। अ फ्रेंड इन नीड इज ए फ्रेंड इन डीड। आणि इथे गरज ओळखलेली आहे, चौकार षटकाराचा शोधही घेण्याचा आटोकाट प्रयत्न करतायत। लागोपाठचे 2 चेंडू, लागोपाठचे 2 षटकार, आता मोमेंटम मिळालेला आहे तो म्हणजे चॅलेंज स्पोर्ट्स या संघाला। जी बिल्कुल, A1 पवन बड़े मैच का ये खिलाड़ी, उनको पता है अगर इस मैच में आज परफॉर्मेंस नहीं करेंगे तो फिर कहीं ना कहीं उनकी टीम के ऊपर कठिनाइयां आएंगी। और ये देखिए लगातार 2 गेंदों पर 2 सिक्सर ठोक डाले वहां पर पवन केने ने। षटकारांची हॅट्रिक इथे करता येईल का पवन केनेला, ही गोष्ट सुद्धा औत्सुक्याची आणि कुतूहलपूर्ण आहे। आणखी एक समोर ठेवलेला चेंडू, त्यावर मोठा प्रहार केलेला आहे। क्षेत्ररक्षकाची कामगिरी चांगली राहिलेली आहे, कारण त्याने आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्या। स्ट्रायकिंग एंड हवा आहे पवनला, यावेळेस काय घडेल पंचाच्या निर्णयाची आम्ही निश्चितच वाट पाहू। फलंदाज धावबाद झालेले आहेत ते म्हणजेच
यस त्याच गोष्टीची आम्ही प्रतीक्षा करत आहोत की पंचांनी तिथे इंटरप्ट केलं पाहिजे होतं आणि ते केलेलं आहे. फारुख बर्डी सरांचं लक्ष अत्यंत चांगलं आहे. त्यांनी तुषारला मागे बोलवलेलं आहे, कारण तुम्हाला जर धाव पूर्ण करायची असेल तर दोन्ही एंडने ॲट अ टाइम तुम्हाला प्रयत्नरत राहावं लागतं. हा अत्यंत महत्त्वाचा नियम भिवंडीचा आहे. त्यामुळे फक्त आणि फक्त एक धाव विक्री मिळाली पवनला. जी बिल्कुल, ये देखिए भिवंडी सिटी और BC4 फॉर्मेट का ये रूल है, अगर दो खिलाड़ी अगर एक ही सिरे पर रहते तो फिर उनको नॉट आउट दिया जाता है, और वही देखने को मिला है इस बार. इस बार बहुत ही खूबसूरत तरीके से पंच कर दिया, गेंद जा रही वन बॉल में बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए. क्या बेहतरीन बल्लेबाजी वहां पर देखने को मिलती हुई तुषार शिल के द्वारा. मनान हैलय सादा जित जित त्याच्या नावाची चर्चा मनान हैलय सादा आहे समाजसेवक भलाय टीम घर गावाचा रोनित दादा आहे समाजसेवक भलाय टीम घर गावाचा रोनित दादा. बॅकफुटवर वेट ट्रान्सफर करत असताना तिथे कट केलं होतं फलंदाजाने. अत्यंत चांगला फटका होता. खरं तर क्षेत्ररक्षणाची रचना आपल्या डोळ्यासमोर ठेवून खेळतायत साऊंड टेक्निकचे फलंदाज अर्थात तुषार शेळके. फिर से वहां पर देखना, इस बार भी ये गेंद जाएंगी बिल्कुल बाउंड्री के बाहर. क्या बेहतरीन बल्लेबाजी हो रही वहां पर तुषार शिल के द्वारा. साधारण गोलंदाजी, खराब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. या अगोदरही त्या क्षेत्रामध्ये फलंदाजाने एक फटका खेळला होता आणि त्यानंतरही फलंदाजाला त्याची हात खोलण्याची मुभा दिली, जागा दिली. शॉट वाईड अँड पनिश्ड असं आपण बऱ्याचदा म्हणतो आणि चांगली पनिशमेंट इथे गोलंदाजाला दिलेली आहे. फलंदाज तुषार सुद्धा इथे आक्रमकतेने खेळत आहेत. त्यामुळे आता धावफलक आपण पाहिलं की द्रुत गतीने पुढे गेलं. एकूण धावा आतापर्यंत आहेत 61. 3 गडी बाद झालेले आहेत. या षटकातील मजर शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. बिल्कुल लास्ट ये गेंद रही थी इस ओवर की. ऑन साइड में इस गेंद को खेल दिया, अलॉन्ग द ग्राउंड गेंद को खेला, और उसी बीच वहां पर रनिंग बिटवीन द विकेट. आप देखिए विकेटों के बीच में जो दौड़ दौड़ी गई वो बहुत ही बेहतरीन रही है. जैसे ही मौका मिला सिंगल को डबल में कन्वर्ट किया वहां पर बल्लेबाजों ने. कमाल की रनिंग बिटवीन द विकेट रही है. वेलकम. या व्यासपीठावर आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून खेळपट्टीवर जो आपण जी कलाकारी पाहतोय ते पूर्णपणे शरददादा चौधरी यांनी केलेली आहे. अतिशय सुंदर अशी खेळपट्टी जी आहे सजवण्याचं काम केलेलं आहे. तर दादांचं या व्यासपीठावर शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तुम्ही टी व्हीवर त्यांना पाहू शकता ज्यांच्या माध्यमातून खेळपट्टीवर जी पेंटिंग जी आहे, जी पट्ट्या ज्या आखलेल्या आहेत व्यवस्थितरित्या जॉयकुमार ट्रॉफी 2024चं अर्थात नाव जो लिहिलेला आहे तो दादांनी बनवलेला आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. गेमची असेसमेंट चांगली आहे फलंदाज पवन केनेकडं आणि मोठ्या मॅचचे हे मोठे खेळाडू असतात त्यामुळे त्यांना आकलन चांगलं करता येतं. शेवटच्या षटकामध्ये स्ट्रायकिंग एंड आपल्याकडे हवा आहे, हा हव्यास त्याचा आहे. अधिकाधिक धावा त्याला बनवायच्या आहेत. या अगोदर त्याला सुरुवात चांगली मिळालेली आहे आणि मोठ्या खेळाडूंना ज्यावेळेस आक्रमकतेने चांगली सुरुवात मिळते त्यावेळेस तो त्यांचा डाव त्या अधिक चांगल्या पद्धतीने कन्सॉलिडेट करतात, ती इनिंग बिल्टअप करतात आणि हाच प्रयत्न पवन केनेचा असेल. सन्माननीय नरेशदादा चौधरी यांचं शुभागमन झालेलं आहे. MD आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अरुणजी चौधरी काका आणि सुभाष फुलोरे आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. पाहुण्यांचं शुभागमन गुरु आपण पाहतोय अरुणजी चौधरी आज खऱ्या अर्थाने गुरुवर जे आहेत आमचे देखील आहेत, कारण की आम्हाला भरपूर ते मानतात. सकाळी त्यांची भेट झाली होती साई मंदिर इथे. जितू फुलोरे यांचे गुरु आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. O2 कमेंट्री बॉक्स. थैंक यू संदेश. 5 ओवर की समाप्ति के बाद जो स्कोर बनाया गया वो है 63 रन. लेकिन जो पिछला ओवर रहा कपिल केने का वो बहुत ही महंगा ओवर रहा था. 23 रन खर्च किए अपने ओवर में उन्होंने. असं एखादं षटक हवंच होतं इथे चॅलेंज स्पोर्ट्सला आणि ते मिळालेलं आहे. पाहिजे शेवटच्या षटकामध्ये असेसमेंट त्यांची कशी असेल. माननीय श्री रोहितजी बाळाराम चौधरी साहेबांचा आज वाढदिवस आहे आणि त्याचा औचित्य खरं तर साधत असताना या स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस ठेवला गेलेला आहे आणि खरं तर ते सेलिब्रेशन सुद्धा आपण आपल्या मुख्य व्यासपीठावर तिकडे करणार आहोत. एक अत्यंत सुस्वभावी प्रेमळ अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व उद्योजक म्हणून नावारूपास आलेले आहेत आणि आपल्या वडिलांचा राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी सक्षम आहेत, तयार आहेत. त्याने त्यांच्या भावी वाटचालीसाठी मजर आपण या समालोचन कक्षाच्या वतीने शुभेच्छा देऊयात. मनोज घाटाल लास्ट ओवर में डेथ ओवर में अब गेंदबाजी के लिए आते हुए.
शेवटचं षटक यावेळेस इथे फटका बसलाय, चेंडू उंच उंच आभाळाच्या दिशेने जातोय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचतायत, इथे झेल टिपला. ज्या फलंदाजाने धावपलकाला वेग देण्याचा प्रामाणिक प्रयत्न दिला होता तो फलंदाज अर्थात A1 पवन पहिल्या चेंडूवर गारद. वेलकम शुभागमन होत आहे. किंग ऑफ लॅटिलगस प्रिन्स मूवी स्पॉन्सर सुभाषजी ठाकरे यांचं शुभागमन झालेलं आहे. माजी उपसरपंच ठाकूरपाड आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तो विकेट वहां पर हासिल किया है गेंदबाज मनोज घाटाल ने। देखिए मनोज घाटाल एक ऐसे गेंदबाज है जो पावर प्ले में भी गेंदबाजी करते और डेथ ओवर में भी गेंदबाजी करते। पहला ओवर उन्होंने किया था पावर प्ले में जहां पर 2 विकेट हासिल की थी और डेथ ओवर में गेंदबाजी के लिए और पहली गेंद के ऊपर एक बड़ा विकेट हासिल किया है पवन के ने, जो पिछले ओवर में उन्होंने उनके बल्ले से 2 सिक्सर आए थे। यहाँ पर हम देख रहे कि मनोज घाटाल ने उनको डगआउट की तरफ वापस भेजा है। कपिल केनेने जे डॅमेज इथे केलेलं आहे 23 धावा त्याने दिले आणि ते डॅमेज कंट्रोल करण्यासाठी गोलंदाजाचा वापर होतोय, परंतु मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर हिटमॅन आलेले आहेत आणि ही परिस्थिती अजय पाटील या फलंदाजासाठी अनुकूल आहे. पाहायचंय अजय यांची फलंदाजी पाहणं सुद्धा इंटरेस्टिंग असणार आहे. धनेश 11 कुकसे टीमचे कॅप्टन आणि महेंद्र स्पोर्ट टीमचे कॅप्टन आपण संपर्क साधायचा. मनोज घाटाळने सुद्धा या हंगामामध्ये 2 हॅट्रिक नोंदवलेले आहेत BC4 मध्ये, त्यामुळे हे बॅटल अत्यंत इंटरेस्टिंग असेल. चेंडू फार उंच गेलेला आहे, लांबी इकडे मिळत नाही, अंतर मिळत नाही, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतात. लागोपाठचे 2 चेंडू, लागोपाठचे 2 मोठे फलंदाज बाद. देखिए अभी अभी आपने कहा कि मनोज घाटाल ने BC4 फॉर्मेट में 2 बार हैट्रिक ली है और फिर से यहाँ पर तीसरी बार वो हैट्रिक पर आ चुके हैं। हालांकि BPL में भी उन्होंने हैट्रिक ली थी। तो मनोज घाटाल इस सीजन बहुत ही बेहतरीन काम कर रहे हैं बर्फानी बाबा टेमघर के लिए। ज्यावेळेस तुम्ही चेंडू फुलर ठेवता, खोलवर टप्प्याचा ठेवता, त्यावेळेस फलंदाज मग त्याचे डोळे वटारलेले असतात, त्याला मोठा फटका खेळायचाच असतो आणि त्यातल्या त्यात आपण शेवटच्या षटकामध्ये आहोत, त्यामुळे मग इथे बिगिट करण्याचा प्रयत्न केलाच जाईल आणि त्यामुळेच खरं तर इथे गोलंदाजाच्या फेवरमध्ये हे डिसिजन जात आहेत. मिसटायमिंग फटके आणि 2 फलंदाज इकडे बाद झालेले आहेत. आणि ज्या गोष्टीची आपण चर्चा करत होतो मजर खान की शेवटचं षटक आहे, इथे 4 चेंडूचा केश आहे, चांगलं टार्गेट असावं, तो प्रयत्न फलंदाज करतीलच आणि बिगिटसाठी फलंदाज जातील, त्यामुळे कदाचित इथे तिसरी हॅट्रिक नोंदवू शकतात व्यक्तिगतरित्या गोलंदाज मनोज घाटा आणि त्याच्या उंबरठ्यावर ते येऊन पोहोचलेले आहेत. जी बिल्कुल हो सकता है यहाँ पर कि बल्लेबाज जाएंगे बड़े हिट की तरफ, क्योंकि लास्ट ओवर का ये खेल चल रहा है। लेकिन यहाँ पर तारीफ करनी होगी मनोज घाटाल की, लगातार 2 गेंदों पर 2 विकेट हासिल किए उन्होंने। तिसरा चेंडू इथे हाताळायचा आहे व्यवस्थितरित्या, फलंदाजाचा ही फुटवर्क चेक करण्याचा प्रयत्न गोलंदाज इकडे करतायत, थांबले, त्यानंतर पुन्हा एकदा सुरुवात करतील स्ट्रायकिंग एंडला. नवीन फलंदाज प्रितेश पाटील अत्यंत घातक फलंदाज आहेत. या BC ते समोरच्या दिशेने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक तिकडे जरी उपस्थित असतील तरी त्याची डोकेदुखी ठरणारा हा फटका षटकार. बिल्कुल सिक्सर आया वहां पर। अभी अभी हम बात कर रहे थे कि हो सकता है यहाँ पर बल्लेबाज बड़े हिट की तरफ जाएंगे और उनका विकेट गिर सकें, लेकिन ये प्रितेश पाटिल है, इन्होंने भी कच्ची गोलियां नहीं खेली है। क्या बेहतरीन स्ट्रोक आया वहां पर प्रितेश पाटिल के बल्ले से, लॉन्ग ऑफ के ऊपर से गेंद को फेंक दिया और गेंद जाती हुई बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए। Using the depth of the crease, lofted that ball and got all the elevation and distance all the way for maximum. हा षटकार अत्यंत महत्वाचा आहे, उपयुक्त आहे, ज्यामुळे 69 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या खरं तर आपण पाहू शकाल. 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. ज्या पद्धतीची सुरुवात स्वतःला मिळवून दिलेली आहे प्रितेश पाटीलने, पाहायचंय उर्वरित 3 चेंडू कशा पद्धतीने ते फलंदाजी करतील. जी बिल्कुल अभी भी यहाँ से 3 गेंदें और बची हुई है और जो अब तक स्कोर बनाया गया वो है 69। आजच्या दिवसातील पहिला सामना आपण क्वार्टर फिनालेचा बघतो. हा सामना जिंकणारा संघ खरं तर सेमी फिनालेमध्ये दाखल होईल, त्याचबरोबर पराभूत होणारा संघाला या स्पर्धेतील त्यांचा प्रवास थांबवावा लागेल. दोन्ही संघाने क्वालिटेटिव्ह क्रिकेट खेळले, यामध्ये तीळमात्र शंका नाही. पहिला दिवस बर्फानी बाबाने गाजवला, कालचा दिवस चॅलेंज स्पोर्ट्सने गाजवला आणि आज एकमेकांच्या समोर आलेले आहेत. यावेळेस आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न झाला होता, स्वतः मनोज घाटाळ चेंडूपर्यंत पोहोचताय, चेंडू अडवला, त्यानंतर फेकी झाली आणि इथे फक्त आणि फक्त 1 धाव मिळालेली आहे, ती फलंदाज प्रितेशला. जी बिल्कुल इस बार अच्छी गेंद रही थी वहां पर मनोज घाटाल के सिंगल रन की मदद से स्कोर अब 70 पर जा पहुंचा है। एक अच्छा टोटल हम कहेंगे, लेकिन इस टूर्नामेंट में हमने देखा है कि 70+ रन भी चेस हुए हैं। कालच्या दिवसामध्ये खरं तर सांघिक 94 धावा बनवल्या होत्या,
पहिल्या सत्रामध्ये खेळताना चॅलेंज स्पोर्ट्सने, त्यामुळे इथे धावा बनतात यामध्ये तीळमात्र शंका नाही. एज लागली, मागच्या बाजूने चेंडू जातोय. दीपक इकडे खरं तर थोडं स्लॉपी वर्क करतायत, परंतु प्रोटेक्शन अवेलेबल आहे. चेंडू अडवला, एक धाव मिळाली. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, कारण शेवटच्या काही चेंडूंसाठी फलंदाजांना त्याने शांत ठेवलेला आहे. या षटकामध्ये 2 गडी बाद केले. एक षटकार जरी बिअर केला असेल तरी चांगली गोलंदाजी मनोज घाटाळची राहिलेली आहे. जी बिल्कुल, बहुत बढ़िया गेंदबाजी यहाँ पर अब हमें देखने को मिल रही है मनोज घाटाल द्वारा. बल्लेबाजों को हम देख रहे हैं कि लास्ट ओवर में उतना मौका नहीं दे रहे बड़े हिट लगाने के लिए. एक बार फिर से वहां पर मनोज घाटाल लास्ट गेंद के साथ. यावेळेस अत्यंत चांगला चेंडू आहे. ऑलमोस्ट यॉर्कर इथे खरं तर हातात आहे. त्याचबरोबर पहिलं सत्र संपलंय की जे खेळलं गेलेलं आहे चॅलेंज स्पोर्ट्स संघाच्या वतीने. आणि धावपलकर धावा आपण पाहिल्या तर त्या आहेत 71, अर्थात 71. चांगली फलंदाजी झालेली आपण पाहिली ती पवन केनीची. चांगला शॉट कॅमिओ, त्याच्या वतीने 14 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. त्याचबरोबर तुषार शेळकेची जर टाइम लाईन पाहिली तर तुषार शेळकेने फार चांगलं कॉन्ट्रीब्युशन इथे जवळजवळ इथे 28-29 धावांचं दिलेलं आहे. आणि त्याचमुळे ह्या सगळ्या गोष्टीची सरमिसळ करत असताना 71 धावा की जे चांगलं टार्गेट आहे, कारण गोलंदाजीचा अटॅक सुद्धा चॅलेंज स्पोर्ट्सकडे चांगला आहे. परंतु बर्फानी बाबा संघाच्या फलंदाजाने तुम्ही तिकडे विसरू शकत नाही. त्यामुळे हे बॅटल अत्यंत महत्त्वाचं असेल. दुसऱ्या सत्राकडे आपण वळणार आहोत. त्यापूर्वी आमच्या टॉस बॉक्समध्ये यानंतरच्या सामन्याची नाणेफेक संपन्न होत आहे. इट्स ओव्हर टू संदेश पाटील सर. थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्स उपस्थित या मुख्य व्यासपीठावर दीपकदादा पाटील आणि बंटी फुलोरे उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या शुभास्ते आम्ही टॉस करणार आहोत पुढच्या मॅचचं, जिथे महिंद्रा स्पोर्ट टीमचे कॅप्टन प्रेम चव्हाण आणि दुसऱ्या बाजूला धनेशिलम कुक्से टीमचे कॅप्टन अजय भुईर आपल्या सोबत आहेत. पाहुण्यांचं शुभागमन होत आहे. टॉस बॉक्समध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. बंटी फुलोरे एक जबरदस्त क्रिकेटर देखील आहे, तितकंच चांगलं समाजसेवक, आणि दीपकदादा ओल्ड इज गुड 40+ एक उत्कृष्ट क्रिकेटपटू. दोन्ही टीमच्या कॅप्टनला पुन्हा एकदा कॉईन दाखवूया. एका बाजूला आमच्या गावाची आई सोनादेवी, तर दुसऱ्या बाजूला जयकुमार ट्रॉफी जो आपण एन्जॉय करतोय. अजय भोईरचं कॉल असणार आहे. सोनादेवी असं कॉल आहे, आलेल देखील तेच आहे. थँक्यू सो मच दीपक दादा आणि बंटी. आपण बसून घ्यायचं. अजय भुईर खूप चांगला क्रिकेट आपण खेळला या स्पर्धेमध्ये. टीम आता पूर्णपणे चांगला खेळते, कारण की काही खेळाडूंची नवीन नक्कीच आपल्या टीममध्ये समावेश झालेला आहेत. ॲज अ कॅप्टन सुपर संडे आहे, काय वाटतोय आणि काय अपेक्षा आहे टीमकडून की आजचा फायनलचा दिवस आहे? अपेक्षा हीच आहे की चांगला क्रिकेट खेळावा आणि मॅच जिंकावी. नाणेफेकी महत्वाचं होतं. हो, जिंकलाय, काय निर्णय? क्षेत्ररक्षण. शतरक्षण 6 षटकांचा सामना, किती धावणं रोखण्याचा प्रयत्न, कारण की आज बिलाल खेळ, कारण की बिलालचे आता 2 जे सामने होते ओपनमध्ये ते समाप्त झालेले आहेत. आज जयकुमार ट्रॉफी त्यांचं देखील लक्ष असेल. बिलाल आहे तर काय अपेक्षा आहे टीमकडून आणि किती धावणं रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? 60 ते 65 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. आपल्या संघासाठी शुभेच्छा. येते अजय भुईर. प्रेम, नेहमी तू कमी बोलतो, मात्र आज तुझ्याकडून बोलून घेणार आहे मी. प्रेम, नाणेफेकी तू जिंकलास तर काय निर्णय असतं? फिल्डिंगच केली. आता बॅटिंग करायची. बॅटिंग देखील खूप चांगली झाली आहे. शुभम, राजा सर्वचे सर्व फॉर्ममध्ये आले. ॲज अ कॅप्टन थोडासा इनफॉर्म आहे, मात्र कधीही फॉर्ममध्ये येऊ शकतो प्रेम चव्हाण. काय अपेक्षा टीमकडून, की कारण की आज फायनलचा दिवस आहे, जयकुमार ट्रॉफीमध्ये कोणत्या प्रकारचा क्रिकेट होणं गरजेचं आहे? चांगला क्रिकेट व्हा आणि हरवण्याचा प्रयत्न करू धनेश इलेव्हनला. नक्कीच धनेश आहे समोर, तर आपल्या संघाला आम्ही देतो शुभेच्छा. हे होते प्रेम चव्हाण. मित्र, नाणेफेकी जी आहे इथे फार महत्वाची आहे. पांडुरंग धर्मा पाटील फॅम टीम, धनेश इलेव्हन कुक्से टीम या संघात नाणेफेकी जिंकली आणि प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. समोर एक बलाढ्य संघ आहे महेंद्र स्पोर्ट, त्या संघा अगेन्स्ट खेळणार आहे. जाऊया, ऐकूया महाराष्ट्राचा गोड आवाज, सिद्दीक बाबे सरांचा आवाज. धन्यवाद. धन्यवाद संदेश पाटिल, धन्यवाद मजर खान. सुपर 6 के मैचेस, सुपर संडे फक्त और सुपरमॅन. 1 मिनिट सिद्दीक बाबे सर, कारण की आगमन झालेलं आहे. ज्यांनी या भिवंडीचं दुसरं शतक पटकवलं, वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक यांचं शुभ आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. धन्यवाद संदेश. आज सुपर संडे, सुपर 6 के मैचेस खेले जा रहे हैं. सुपरमैन की ये ट्रॉफी है, जय कुमार ट्रॉफी में आप सभी का हार्दिक स्वागत. पहला सुपर 6 का मुकाबला चैलेंज ने 72 का चैलेंज रखा है. बर्फानी बाबा
दिनेश चौधरी और रोहित चौधरी फेम टीम के सामने लेजेंड ऑफ भिवंडी विलास और फेम टीम ने दोनों ओपनर बीच मैदान पे रणनीती किरण चौधरी दादा आमची रजा घेत आहेत. धन्यवाद आपण आला आहात या स्पर्धेला. बंटी फ्लोरे जो कि हमारे एक स्टैंड के स्पॉन्सर हैं. भावेश सर, आज रोहित चौधरी साहेबांचा आज वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने या स्पर्धेचं शेवट गोड आहे, कारण की दादा युवा नेतृत्व आणि भावी नगरसेवक आहे टेमगर गावचे. एग्जैक्टली खेल की शुरुआत होने जा रही है. संदेश के ने वन ऑफ द डेंजरस प्लेयर, बहुत अच्छे टच में है और बहुत अच्छे स्ट्रोक्स लगा रहे. आंखों देखा सुना रहे थे मजहर खान और सुनील शिल्के, वॉइस ऑफ मुरबार. सुनील शिल्के अभी भी कमेंट देने मेरे साथ हैं. धूप खिली हुई है. सुपर संडे का कौन बनेगा विजेता सुपर 6 के मैचेस. देखिए 72 का लक्ष्य सुनील, 12.00 का रन रेट है. लेकिन ये भी नहीं भूलना चाहिए कि बर्फानी बाबा के पास जो बल्लेबाजी है वो बहुत मजबूत है. अगदी बरोबर आहे. त्यामुळे हे बॅटल अत्यंत इंटरेस्टिंग असेल. ज्या धावा बनवल्या गेल्या आहेत त्या डिफेंड करण्याचाही प्रयत्न चॅलेंज स्पोर्ट्सचे गोलंदाज निश्चितच करतील. आणि ही जी खरं तर मॅच आहे, ही मॅच प्रेक्षकांसाठी पसंतीस त्यांच्या उतरेल. आणि सुपर 6 आहे खरं तर लीग मॅचचं फॉर्मॅट आहे, परंतु इथे आता नॉक स्टेजला आलेले आहेत हे संघ. जो संघ इथे डिफीट स्वीकारेल त्या संघाचा प्रवास या स्पर्धेमधून थांबेल. बिल्कुल, जो हार गया मानो घर गया. खेल की शुरुआत होने जा रही है. दोनों ओपनर थोड़ा रणनीति को बदल दिया गया है. सूरज केने ओपन करने नहीं आए. सागर पाटिल और संदेश केने पे बहुत कुछ डिपेंड करता है. इस सीज़न में गजब के फॉर्म में है. हमारे बीच लाइव टेलीकास्ट स्पॉन्सर बूम बूम सुभाष ठाकरे, बंटी फ्लोरे, जयराम स्टैंड स्पॉन्सर, सभी मान्यवर का हार्दिक स्वागत है. जगदीश नाइक है, वंडर ऑफ भिवंडी. देखिए जो कीर्तिमान 2006 में बनाया था जयदुर्गा ने 143, वो 12 मार्च 2023 को बाली ट्रॉफी में टूट गया. हालांकि उसमें 123 रन जगदीश नाइक ने बनाए थे डॉक्टर 11 के सामने मेयर कप 2006 में. बाली ट्रॉफी में 12 मार्च को कीर्तिमान टूट गया. 145 रन शिवास ने बनाए. खेल की शुरुआत गेंदबाजी के लिए रितेश धुमाल बहुत ही कामयाब बॉलर रहे. पहली गेंद संदेश को उछाल दिया है. पीछे खिलाड़ी हैं लेकिन देखते रह गए. गेंद मिड विकेट बाउंड्री पर 4 रन. ये है संदेश के ने. ये जब शुरुआत देते हैं तो टीम बहुत अच्छी. ओव्हर पिच गेंद थी. या स्पर्धेचे आयोजक पंडितदादा फुलरे यांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसेच जॉय कुमार देखील त्यांच्या सोबत आहेत. आज खऱ्या अर्थाने कडक ड्रेसिंग मध्ये दोन्ही आपण पाहतायत. या स्पर्धेचे आयोजक आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. देखिए चैलेंज के लिए सुनील ये डगर आसान नहीं रहेंगी क्योंकि ये विकेट फुल ऑफ रन्स है. अगर आपने गलती की मानो मैच चला गया. मार्जिन ऑफ एरर गोलंदाजासाठी फार कमी आहे. एग्जैक्टली. रितेश धुमाल संदेश को खींच के मारा है. पीछे खिलाड़ी है. इस मर्तबा गलती नहीं, आउट हो गए. कोई गलती नहीं की पीछे. अजय पाटिल ने बर्फानी बाबा को लगने वाला ये पहला झटका. जीवाचा जीव लग दादा यो आमचा, जीवाचा जीव लग दादा यो आमचा. दिलाचा हाय दिलवाला, दादा दिलाचा हाय दिलवाला. दोस्ती यारी तर फेमस झाला, करसन फुलो रे टेम घरवाला. दोस्ती यारी तर फेमस झाला. दोस्ती यारी तो फेमस झाला और जॉय कुमार से भी फेमस हो रहे हैं. देखिए इन फ्रंट ऑफ मिड विकेट जब आप पुल खेलते हैं तो अधिकांश बार आप आउट हो जाते हैं.
अगदी बरोबर आहे, परंतु गोलंदाजाचंही भावे सर कौतुक करावं लागेल. चांगला सेटअप केला होता. पहिला चेंडू त्याने समोर ठेवला होता, ज्यावर त्याने ड्राईव्हमध्ये चौकार स्वीकारला होता, परंतु त्यानंतर थोडा खेचलेला चेंडू ठेवला आणि त्यावर पूल करण्याचा प्रयत्न. खरं तर तिकडे फलंदाजाला तो मोह आवरता आला नाही आणि फलंदाज बाद झाले. विकेट गिरता हुआ पहला बर्फानी बाबा का सस्ते में चले गए टीम के कैप्टन संदेश केने, नए बैट्समैन सूरज केने, ये गजब के टच में है. वेलकम शुभागमन होत आहे. बर्फानी बाबा टेमघरची A1 जोडी आता इथे उपस्थित झालेली आहे. पोटीबलाचे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू कालुराम भुईर आणि तसेच सोबत आपण पाहतोय आमचे मामासे तुषार चौधरी यांचं शुभागमन. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जॉयकुमार ट्रॉफी 2024 या स्पर्धेमध्ये आपलं वेलकम. जॉय कुमार ट्रॉफी के चेयरमैन जय चौधरी भी हैं और जॉय कुमार के एमडी नरेंद्र चौधरी भी हमारे साथ है. बहरहाल सूरज केने मैन ऑफ द सीरीज रहे थे एमजे सुपर लीग में. सामना करें रितेश धुमाल का. धुमाल की गेंद सीधा स्ट्रोक है, तीर की मानिंद. क्या शॉट खेला है, तीर भी शर्मा जाए. देखना अंपायर का इशारा. 4 रन. गजब का वार पलटवार चल रहा है. फार चांगला फटका दरम्यान आपण पाहिला. डावकुरे आताचे गोलंदाज आहेत. अँगल क्रिएट झाला होता, परंतु त्याला व्यवस्थित रीतीने टॅकल केलं, कव्हर केलं. अवे फ्रॉम द बॉडी ऑन द राईट खेळले समोरच्या दिशेने. हा चौकार फलंदाज सूरज केनेने मिळवला. धावफलक 4ने पुढे गेलं. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर त्या बनलेल्या आहेत 8. दो चौके आते हुए इस ओवर में एक विकेट, एक तुम्हारी एक हमारी चलता हुआ. इस मर्तबा कट के गेंद आई और मौका बना था वहां पे. रितेश धुमाल फोर्स किया है इनफील्ड के ऊपर से. टिपिकल पावर प्ले शॉट, वाइडिश लॉन्ग ऑन पे. 4 रन. कमाल का मुकाबला देख रहे हैं और लग रहा है कि मुकाबला बहुत ही कट टू कट जाएगा. 3 चौके लगे, 1 विकेट गिरा है, रन बने 12. आस्किंग रन रेट 12 का है. कप्तान सचिन भुईर कुछ कहने आए हैं रितेश धुमाल को. इस सीजन में लगभग 8 टीमें बीसी फोर्ड में ऐसी है जो कोई भी किसी को हरा सकता है, लेकिन इस सीजन में चैलेंज स्पोर्ट सरताज टीम है. 4 कप की विजेता, 1 की रनर्स, 2 नंबर पे धनेश, 1 की विजेता और 2 की रनर्स, 3 पे बर्फानी बाबा और पाइनियर है. इनसाइड आउट खेलने की कोशिश फॉलो किया था वहां पे हड़बड़ाहटी, लेकिन आखिरकार रन पूरा. 1 ओवर की समाप्ति. बैलेंस में जाता हुआ ओवर. रनों को देखे तो रन वो बना लिए बर्फानी बाबा ने जो आवश्यकता है, लेकिन विकेटों का डिपार्चर सरदर्द बनता हुआ संदेश केने को आउट करने में सफल हुई है चैलेंज स्पोर्ट. बने रहिए हमारे साथ. देखिए जॉय कुमार ट्रॉफी 2024. थँक्यू सो मच सिद्दीक बाबे सर. काही स्वागत आणि सन्मान आहेत ते करून घेऊया आपण. सर्वप्रथम आमचे इंजिनियर शैलीजी चौधरी उपस्थित आहेत, त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. मी पंडितदादा फुले यांना विनंती करते की आपण यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते शैली चौधरी यांचं शुभ सन्मान करायचं आहे. पंच जेव्हा आम्ही तुम्हाला इशारा करू तेव्हाच आपण मॅच सुरू करायची आहे. जहीर खान, जब तक यहाँ से सिग्नल ना आए मैच शुरू नहीं होगा. स्वागत आणि सन्मान इथे केला जात आहे पंडितदादा फुले यांचे शुभ
शरददादा चौधरी उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान आपण इथे करणार आहोत. इथे त्यानंतर फोर्टीप्लसचे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू दीपक दादा पाटील उपस्थित आहेत, त्यांना मी विनंती करतोय की आपण यायचं आहे. अजून एक दमदार क्रिकेटर सोनादेवी टेमगडचे कॅप्टन बलराम भुईर उपस्थित आहेत. या व्हाईस ऑफ ठाणे सिद्दीक बाबे सरांच्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद. क्या बात है कि पंडरीनाथ फुलोरे साहब आज बहुत ही डैशिंग अंदाज में आए. जितना सोना उन्होंने पहना है कोई धर्म पत्नी को दे तो जिंदगी भर खुश रहे. पहली गेंद उछाल दिया है, सीधा स्ट्रोक है, 4 रन. क्या बल्लेबाजी कर रहे हैं सूरज केने, सुनील. अत्यंत चांगली फटकाबाजी सूरज केनेची आतापर्यंत आपण पाहिले. परंतु एक गोष्ट महत्वाची भावे सर, की त्यांनी आतापर्यंत फेस केलेले हे जे चेंडू आहेत ज्यामधून 3 चौकार आलेले आहेत ते सगळे इन फ्रंट ऑफ द विकेट खेळलेले आहेत. आणि खोलवर टप्प्याचे चेंडू की जे ते त्यांच्या समोर होते त्यावरच फटके आलेले आहेत. बॅकफुटला सूरज कसे खेळतील हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. बहुत अच्छा आकलन किया आपने. सीधे प्लेट से अब तक बल्लेबाजी हुई है. पवन फिर से हेलीकॉप्टर और इस मर्तबा जाल में फंसा दिया. सूरज केने आउट. क्या चल रहा है, विकेटें भी गिर रही और रन भी बन रहा है, क्योंकि ये है BC4 फॉर्मेट में सुपर 6 मुकाबला सुपर ट्रॉफी का. दोस्ती यारी तो फेमस झाला, करसन फुलोरे टेम घरवाला. दोस्ती यारी तो फेमस झाला, करसन फुलोरे टेम घरवाला. दोस्ती यारी तो फेमस झाला, करसन फुलोरे टेम घरवाला. दोस्ती यारी तो फेमस झाला, करसन फुलोरे टेम घरवाला. भिवंडी क्रिकेटला जी संघर्षाची परंपरा लाभलेली आहे तोच संघर्ष मैदानाच्या आतमध्ये हे दोन्ही संघ दाखवत आहेत. खरं तर सामना अजूनही चांगल्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, बॅलन्स आहे. दुसऱ्या षटकामध्ये आपण आहोत. 2 फलंदाज बाद झालेले आहेत आणि धावपलकर धावा आहेत 17. बिल्कुल शोले के डायलॉग की तरह ये मैच हो रहा है. तुम 1 मारोगे हम 2 मारेंगे. 17 रन में 4 चौके लगे और 2 विकेट गिरे. इवन पवन ने बहुत बड़ी विकेट लिए. नए बैटर बल्लेबाजी के लिए ऋतिक गढ़क आए हैं. ये कमाल के टच में है, बहुत ही कड़क शॉट खेलते हैं और BPL में भी कमाल की बल्लेबाजी रही थी ऋतिक गढ़क की. सब मिलेगा, चाय नहीं मिलेगा. खेल की शुरुआत होती भी पवन के ने ऋतिक गढ़क के लिए. अगला मैच पांडुरंग धर्मा पाटिल फेम टीम धनेश कुकसे ने टॉस जीता है और महिंद्रा स्पोर्ट संजय मात्रे फेम टीम को बल्लेबाजी की दावत दी है. ओ माय गॉड, स्विंगिंग यॉर्कर. अपील हो रही है, हालांकि गिरते पड़ते बल्लेबाज बचाना चाह रहे थे. क्या गजब की गेंद की थी. कहीं ना कहीं इंपैक्ट हल्का सा ऑफ स्टंप के बाहर रहा था. कमाल की गेंद पवन केने की.
पवन केने भी मैच जब बड़ा होता है तो इनका परफॉर्मेंस देखने लायक रहता है। पवन केने ऋतिक गड़क के लिए स्विंग कर दिया है, पीछे खिलाड़ी, ऋतिक गड़क आउट। अब हम कह सकते हैं कि बर्फानी बाबा इन ट्रबल। केंद्र गावाची आई सोनादेवी पाहते भक्ताचे यागो नवसाला। केंद्र गावाची आई सोनादेवी पाहते भक्ताचे यागो नवसाला। आई पावली अकरी कोल्यांना टेंबलर गावाचे यागो लोकांना। आई पावली सुनील, यही क्रिकेट है। पिछली गेंद पे बच गए, वो अच्छी गेंद थी, ये फुल टॉस गेंद थी और इस पे आउट हुए। कहते हैं कि बल्लेबाजी या गेंदबाजी खराब होने से क्रिकेट की शोभा या उसकी खूबसूरती कम नहीं होती है। आप साहिल लुधियानवी की गज़ल को पथरीली ज़मीन पे लिख दें सुनहरे वर्क की जगह तो उसके माने नहीं बदलते। 3 विकेट गिरे, अब दबाव बढ़ता हुआ बर्फानी बाबा पे। नए बैटर दर्शन पाटिल मिडल ऑर्डर में आए। आप देख रहे हैं जॉय कुमार ट्रॉफी आप तक लाए टिमगढ़ के राजा मनुष करसन फ्लोरे जी। 2 विकेट इस ओवर में हासिल कर चुके हैं पवन केने। लेफ्ट आर्म राउंड ही स्टम्प्स। इस मरतबा देखना है क्या कुछ हुआ है। रन पूरा होता हुआ वहां पे लेजी रनिंग, 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ लेग बाय के रूप में 18। पवन केने इस सीजन में बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट रहे। केंद्रीय मंत्री नमो चषक मानकोली में पवन केने सामना करें बल्लेबाज पहली मर्तबा सागर पाटिल को स्ट्राइक आया है। सागर पाटिल भी बहुत अच्छे टच में है। पवन सागर के लिए स्वीप लगाने की कोशिश, सवाल पूछा, आउट एलबीडब्ल्यू। एक और विकेट। व्हाट अ बॉलिंग फ्रॉम A1 पवन। दिस इज द A1 क्वालिटी बॉलिंग। जॉय कुमार ट्रॉफीला ट्रिपल 1 नंबर गाडी वाला करसन फुलो रे दादा आमचा आला यो टेंगर वाला। करसन फुलो रे दादा आमचा आला यो टेंगर वाला। फिर हम रिप्ले देखना चाहेंगे। अंपायर जहीर का जाने का इशारा था। ये आता हुआ रिप्ले स्लो मोशन में। ओ माय गॉड, अंपायर इज द बेस्ट जज। आई थिंक देखिए अंपायर ही जज कर सकता है वहां, जिस तरह रिप्ले में दिख रहा था। 4 विकेट। कितने रन दिए पवन ने पिछले ओवर में? 5 रन देकर 3 विकेट। नए बैटर मैदान में कपिल केने आए हैं और टॉप ऑर्डर को तहस नहस कर दिया वहां पर पवन केने ने। तीक्ष्ण आणि धारदार गोलंदाजी पवन केनेची आपण पाहिलेली आहे। एका षटकामध्ये ज्यावेळेस तुम्ही 3 महत्त्वाचे फलंदाज बाद करता त्यावेळेस अपसूकपणे फलंदाजी करणाऱ्या संघावर प्रेशर क्रिएट होत असतो आणि तोच प्रेशर आता बर्फानी बाबा संघावर झालेला आहे। परंतु पाहायचंय यातूनही ते बाहेर निघू शकतात। फलंदाजांचा अप्रोच, त्यांचा दृष्टिकोन आपल्याला पाहावा लागेल। एडवोकेट मयूरेश पाटिल जी और फेस ऑफ भिवंडी मयूर पाटिल जी, आप दोनों से निवेदन है आपको मंच पे आना है। बालाराम चौधरी साहब आपको मंच पे बुला रहे हैं। खेल की शुरुआत होती भी एक गया तो दूसरा आया। योगेश भालेकर कल 2 अर्धशतक लगाए। राइट आर्म राउंड दी स्टंप्स, बॉल अराउंड दी लेग्स, डंडा गया सैर करने और ये गिरने वाला 5वां विकेट है बर्फानी बाबा टेमगढ़ का। बघा हिंदीमध्ये असं म्हटलं जातं, भगवान जब देता है तो छप्पर फाड़ के देता है।
परंतु ज्यावेळेस तुमची परीक्षा असते त्यावेळेस आणि ज्यावेळेस तुमच्या विरोधात वेळ जाते त्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये अशी संकट येतात. फुलटो चेंडू होता, पायांवर जाऊन आदळला, त्यानंतर एष्ट्यांवर जाऊन आदळला, म्हणजे अत्यंत डिसअपॉइंटिंग वेने हा फलंदाज इथे बाद झाला. किस्मत खराब थी और आपकी जब किस्मत खराब रहती है ना, आप ऊंट पे भी बैठते तो आपको चूटी काट लेती है. क्या बात आहे. अत्यंत चांगला उल्लेख खरं तर तिकडे केला गेलेला आहे सिद्दीकजी भाबे सरांकडून. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना हर्ट ऑफ भिवंडी दीपक मडवी खरं तर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. संघ अडचणीत सापडलेल्या प्रतिकूलतेतून संघाला अनुकूलतेकडे वळावं लागेल दीपकला. मरता क्या ना करता दीपक मडवी आए. अगला मैच जिसका टॉस हो चुका है सुपर 6 का धनेश ने जीता है. आज बिलाल शेख महिंद्रा स्पोर्ट्स में है, एक अच्छा संकेत. और उसके बाद आप देखेंगे मैगी 11 और आरडी ट्रिपल 40. थोड़ी देर में हमसे जुड़ जाएंगे मास्टरमाइंड मयूरेश पाटिल जी. खेल की शुरुआत होती हुई 5 विकेटें. प्लान थोड़ा सा पिछड़ रहा है, हालांकि आपको हिट भी करना है लेकिन देखना भी है. दीपक ने लॉप कर दिया गैप में. हार्ट ऑफ भिवंडी का हार्ट टचिंग स्ट्रोक. प्लेसमेंट लाजवाब. 2 खिलाड़ियों के बीच में से 4 रन. जीवाचा जीव लग दादा यो आमचा, जीवाचा जीव लग दादा यो आमचा, दिलाचा हाय दिलवाला, दादा दिलाचा हाय दिलवाला. दोस्ती यारी तो फेमस झाला. एक सवाल उठता है कि दीपक मंडवी बीपीएल में खेलने आए, आखिरी गेंद पे सिक्सर लगाया, मैच जिता दिया, वहीं 6 रन जीत का कारण बने. दीपक मंडवी लगातार युवा बल्लेबाजों को चांस दे रहे, लेकिन ये बहुत महान खिलाड़ी है. रिवर्स शॉट के तो बेताज बादशाह हैं. कैच के लिए 300 रुपए का आज इनाम है. शाम तक 500 भी हो सकता है और 1000 भी. बने रहिए हमारे साथ. जाली के पीछे कैच पकड़ना है. और ये जॉय कुमार है. योगेश वालेकर मडवी को स्विंग एंड मिस. आगे रखी हुई गेंद थी, पैर नहीं चले थे वहां पर दीपक मडवी के. जहां पर मोबाइल में नेटवर्क जरूरी है, क्रिकेट में फुटवर्क जरूरी है. लैक ऑफ फुटवर्क. या अगोदरचा चेंडू सुद्धा त्याने यॉर्करच हाताळायचा होता, परंतु तो लोअर फुलटॉस मध्ये कन्वर्ट करत असताना चौकार मिळवला. परंतु त्यानंतर वाईड यॉर्कर योग्य रीतीने हाताळलेला आहे गोलंदाज योगेश भालेकरने. चांगली गोलंदाजी योगेशने सुद्धा या षटकामध्ये दाखवलेली आहे. भालेकर मुड़ते हुए दीपक को ऑन ड्राइव किया. पीछे खिलाड़ी हैं सचिन भुईर. अच्छा स्ट्रोक था. टक्ड अवे ऑन द ऑन साइड. 1 रन आता हुआ स्कोर में. स्कोर बर्फानी बाबा का 23 रन 5 विकेट. अब मंजिल थोड़ी दूर, लेकिन क्रिकेट है, कुछ कहा नहीं जा सकता है. 1 ओवर में बाजी पलट जाती है, चीजें बदल जाती है. बालेकर लॉप किया, नहीं पहुंच पाए वहां पर एवन पवन. दीपक दूसरे के लिए जाना चाहते थे, मना किया वहां पर. 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 24 रनों पे पहुंचा है. 24. ज्या पद्धतीने अँग्युलर गोलंदाजी योगेश भालेकरची आपण या अगोदर पाहिलेले भाबे सर, या षटकामध्ये त्याने चेंडूला सरळ ठेवलाय, त्यामुळे चांगलं प्लॅनिंग करतोय योगेश भालेकर. देखिए योगेश भालेकर सिर्फ कोन नहीं बनाते, गेंदों को हवा में भी थोड़ा बहुत स्विंग करते हैं. योगेश भालेकर स्वीप कर दिया है. कमाल का स्ट्रोक. लेकिन क्या गजब की फील्डिंग वहां पर की है तुषार शिल्के ने. ओवर समाप्त होते हुए 3 कुल स्कोर है 25. ओवर बचे हैं 3 और यहां से रन चाहिए 47. सिद्दीक बाबेचा स्ट्रॅटेजिक टाइम आहे, तर आपण स्वागताने सन्मान करूया. ड्रिंक्स इंटरवल पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊया. 45 चाहिए.
मी या स्पर्धेचे आयोजक पंडित दादा फुलोरे यांना विनंती करतो, आपण यायचं आपल्या शुभ हस्ते पुढील स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत. तुषार चौधरी आमचे मामा उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो आपण यायचं आपलं सन्मान आम्ही करत आहोत या व्यासपीठावर. यस मास्टर ब्लास्टर 40 प्लसचे एक स्फोटक फलंदाज पिंच हिटर, त्यांचं आपण स्वागत आणि सन्मान करत आहोत. वर्ष भादवा टेमगरपाडा टेमगर गावाचं नाव ज्यांनी क्रिकेटच्या माध्यमातून उंच केलं, वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक यांचं शाही सन्मान आपण करत आहोत. मी की खेळाडू ते चेंडूची चांबडी लोलत आहेत. या स्पर्धेमध्ये ती चेंडू जे आहेत वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. दीपक मडवी, लेफ्ट आर्म राउंड डी स्टम्प्स. इस मरतबा बीमर गेंद है, हालांकि बल्ले पे नहीं आई है वहां पर, लेकिन 2 रन आते हुए 1+1 फ्री हिट आता हुआ. क्या ये मैच चालू होने की संकेत तो नहीं है? अगदी बरोबर आहे. काही काही गोष्टी क्रिकेटमध्ये वेगळ्या पद्धतीचे संकेत देत असतात आणि इथून कदाचित फलंदाजी करणाऱ्या संघाला मोमेंटम मिळू शकतो. स्वातंत्र्य आहे फलंदाज कपिलकडे. पवन केने, कपिल केने के लिए उछाल दिया है, गेंद मिड विकेट के ऊपर, 6 रन. दर्शकों के सामने दरख्त आ गया है. बहुत बढ़िया फॉलो थ्रू था, बल्ले का स्विंग बहुत अच्छा, फुल फ्लो ऑफ द बैट. या क्रीडा नगरीच्या मागे खूप झाडं आहेत, परंतु अगदी बाउंड्री लाईनला लागून निलगिरीचं एक झाड आहे, त्याला हिट केलंय. म्हणजे या षटकाराला आपण निलगिरी षटकार असंही म्हणू शकतो. चांगला फटका इथे फलंदाज. और नीलगिरी आप यूज करेंगे तो आपकी सेहत कभी भी नहीं गिरेंगी. क्या बात है. त्याच्या आयुर्वेदिक प्रॉपर्टीज खूप आहेत. आणि आपने बचपन में देखा था 2-3 चीजें तो घर में रहती थी, जिंदा तिलिस्मात, नीलगिरी, जायफल, ये तमाम चीजें थी. आजकल सब एंटीबायोटिक है. पवन केने, लेफ्ट आर्म राउंड विकेट, अच्छा स्ट्रोक, गेंद जड़ में थी. और देखिए दीपक मडवी की बढ़िया कॉलिंग, 2 रन पूरे. बहुत दूर से आए थे सचिन भोयर, 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 35 पे पहुंचा है. मैच धीरे धीरे बनता नजर आ रहा है. चांगले कॉम्प्लिमेंट करतायत आपल्या साथीदार फलंदाजाला दीपक. अच्छा बैट्समैन भी वो है जो पार्टनर के रन भागे. मरतबा रिवर्स खेलने की कोशिश, ऑस्टक टू दी फील्डर के लिए वहां पर अपील हुई है. क्या जानबूझकर बल्लेबाज ने फील्डर को ऑस्ट्रक किया है, ये फैसला दोनों अंपायर देना चाह रहे हैं. हालांकि विकेटें भले से 5 गिरी है, लेकिन 2 अच्छे बैट्समैन इस वक्त पिच पर हैं. अंपायर का जो भी निर्णय रहेगा अंतिम रहेगा, और अंपायर के बाजू से सभी को हट जाना है. कोई पहले जश्न नहीं मनाएगा. कभी कभी बारात भी वापस जाती है.
कभी कभी दरवाजे से बारात वापस जाती है। देखिए समय में कोऑपरेट करें प्लीज। पहले मैच में हमारे स्कोरर ने टाइम नहीं लगाया था क्या? अब हमारे स्कोरर सरफराज शेख से रिक्वेस्ट है कि पहली गेंद फेंकी जाए तो आपको टाइम सेट करना है, स्टॉप वॉच चलेंगी। कोई भी टीम रहे 25 मिनट में अगर 5 ओवर नहीं किए तो छठे ओवर में एक खिलाड़ी अंदर। खेल की शुरुआत पवन, दीपक को लॉफ कर दिया है, पीछे सचिन बोल रहे हैं, बढ़िया कैच, दीपक मडवी आउट। क्या आपको लगता नहीं कि दीपक मडवी रिवर्स शॉट बहुत अच्छा खेलते हैं और बाएं हाथ के गेंदबाज से सामने उड़ाया उन्होंने अगेंस्ट द टर्न। दोस्ती यारी तो फेमस झाला, करसन फुलो रे टेम घरवाला। दोस्ती यारी तो फेमस झाला, करसन फुलो रे टेम घरवाला। दोस्ती यारी तो फेमस झाला, करसन फुलो रे टेम घरवाला। दोस्ती यारी तो फेमस झाला, करसन फुलो रे टेम घरवाला। स्कोर इस वक्त 36 रन है। विकेटों को हम देखें तो 6 विकेटें। सिद्दीक बाबेसर 2 मिनिटं मी तुला थांबवेल, कारण की दिबा पाटील लोकनेते यांचं जो मोर्चा होतं, कारण की विमानतळाला नाव दिबा पाटलांचंच असावा हे सर्वच आगरी समाजाच्या लोकांचं म्हणणं होतं आणि आज ते करून दाखवलेलं आहे। आणि त्या दिवशी आपण पाहतो आंदोलनाला या स्पर्धेचे आयोजक करसनदादा फुलोरे तसे नरेशदादा चौधरी दिसत आहेत, बुमबुमजी सुभाष ठाकरे, हे सर्व ते मित्र परिवार जे आहेत तिथे त्या सहभागी होते। तीच ही व्हिडिओ जी आहे ती तुम्हाला दाखवली जात आहे। टीम मॉनिटरवर जितू फुलोरे देखील आहेत त्यांच्या सोबत। आज पता लगा कि करसन फुलोरे बोलते भी हैं। ओवर चलता हुआ चौथा नए बैटर मैदान में बाएं हाथ के मुनीस पाटिल। अभी भी काफ़ी डेप्थ है बल्लेबाजी की बर्फानी बाबा के पास। पवन के ने स्वीप लगाना चाहते थे, दूसरे मोहल्ले में गेंद वाइट। 1 रन और आता हुआ स्कोर में, स्कोर आगे बढ़ता हुआ 37 रन 6 विकेट। इस ओवर में लगातार एलबीडब्ल्यू की अपीलें हो रही है। लेग बाय का 1 रन आता हुआ, ओवर समाप्त अभी भी नहीं हुआ है। अच्छा निर्णय अंपायर का, इम्पैक्ट ऑफ स्टंप के बाहर था। 38 पे पहुंचा स्कोर बर्फानी बाबा का। पवन केने सामना करेंगे बैटर कपिल केने। ये भी मिस्ट्री है, कुछ भी कर सकते हैं। हेलीकॉप्टर खेलने की कोशिश, जड़ में गेंद थी, बैकवर्ड ऑफ द स्क्वायर गई है, दबाव बनाया तुषार पे, 2 रन पूरे। अच्छी सोच कपिल केने और मुनीस पाटिल की। ओवर समाप्त होते हुए 4 रन बने 40, विकेटें गिरी है 6 ओवर बचे हैं, 2 रन चाहिए 32। मैच खत्म नहीं हुआ है। ये ग्राउंड बहुत ही घातक है। यहाँ पे गैसुद्दीन शेख ने 8 रन नहीं दिए थे नाना कप के फाइनल में 2016 में, वो भी जयेश पाटिल को, महेंद्रा को जीता था। लेकिन यहाँ पे ऐसा भी हुआ, पर कल हमने देखा कि 14वीं मर्तबा इतिहास में सिटी क्रिकेट के 20 के ऊपर रन दे डाले कासिम बाबू ने। यहाँ इससे पहले भी
20 के ऊपर रन बने थे जब जॉली ने मराठा पंजाब के सामने चेस किया था। अगदी बरोबर आहे. त्यामुळे हे मैदान फलंदाजीसाठी अनुकूल आहे. ती अनुकूलता किती वापरता येईल फलंदाजांना त्यावर या सामन्याचा रिझल्ट डिपेंड आहे. देखिए पवन केने ने पिछले जॉय कुमार ट्रॉफी में हैट्रिक किया था। यहाँ ऐसा नहीं कि गेंदबाजों की नहीं चली है, उनकी चली है, लेकिन जिस तरह का आउटफील्ड है, जिस तरह की विकेट है, टोटल कोई भी सेफ नहीं है। यही कारण है कि जो टॉस जीत रहा है वो बल्लेबाजी नहीं ले रहा है। कितीही धावा तुम्ही या खेळपट्टीवर बनवल्या तरी विजयाची श्युअरिटी गॅरंटी तुम्हाला मिळत नाही आणि त्याचमुळे इथे संघर्ष कायम राहतो प्रत्येक सामन्यामध्ये. सिर्फ फर्क इतना है कि बहुत से टूर्नामेंट में हम कहते हैं कि ये मैजिक फिगर है, लेकिन ये यहाँ पे कोई मैजिक फिगर नहीं। योगेश भालेकर सामना करेंगे मोनीश पाटिल। 12-32 का इक्वेशन बर्फानी बाबा टिमगढ़ के सामने। इस मरतबा ऑफ स्टंप के बहुत बार की गेंद को ऑन साइड पे खेला, 1 रन। 11 गेंदे 31 रन। देखिए टिमगढ़ की टीम खेल रही है, अल्पेश चौधरी चैलेंज में खेल रहे हैं, डायमंड ऑफ भिवंडी। या षटकावर या सामन्याचा निकाल खूप अवलंबून आहे. हे निर्णायक षटक आहे. यामध्ये किती धावा येतील त्यावरून पुढे वाटचाल या सामन्याची आपण निश्चितच तिकडे हेरू शकतो. 2 बड़े शॉट दर्शकों को अपनी कुर्सी पे से उठा सकते हैं और 2 विकेट चैलेंज को सुपर 3 में पहुंचा सकते हैं। इस मरतबा फ्लिक कर दिया पैरों के सामने आउटफील्ड में, दूर से खिलाड़ी पहुंच रहे हैं। समय बल्लेबाजों के पास 2 रन का। अच्छा थ्रो पहुंचा था। इन 2 रन से बर्फानी बाबा टिमगढ़ का स्कोर 43 रन। विकेटों को हम देखें तो 6 विकेटें गिरी। यावेळेस फलंदाजांना कोणता गोलंदाज तुमच्या समोर आहे याचा विचार करावा लागणार नाही. त्यांना चेंडू पाहून हिट करावा लागेल. स्विंग करने की कोशिश, वाइड घोषित दिया अंपायर ने। बल्ला जरूर चलाया था, लगा तो मटका नहीं तो झटका। अब 10 गेंदे 28 रन, बहुत दूर कर बैठे थे। योगेश भालेकर टिप्पा खाने के बाद ज्यादा बाहर निकली। भालेकर मुड़ते हुए, जड़ में गेंद, फिर टर्न किया, दूसरे की कोशिश। अब जाना होगा यहाँ पर कपिल केने को रन आउट। रेग्युलर इंटरवल मध्ये फलंदाज भाबेसर बाद झालेले आहेत, परंतु दुसरी महत्वाची गोष्ट या अगोदरच्या षटकामध्ये ज्या 15 धावा फलंदाजी करणाऱ्या बर्फानी बाबा संघाने मिळवलेल्या आहेत त्यामधून त्यांना कॉन्फिडन्स मिळालेला आहे आणि या सामन्यामध्ये अजून ते जिवंत आहेत. यामध्ये तिळमात्र शंका नाही. नवीन येणारा फलंदाज अत्यंत विस्फोटक फलंदाजी करणारा हा फलंदाज आहे सूरज, त्यामुळे त्याची फलंदाजीकडे ही सगळ्यांच्या नजरा आहेत. देखिए मैगी ट्रॉफी में 2 ओवर में 52 रन चाहिए थे डेथ ओवर में, जो रिकॉर्ड बना था सूरज पाटिल ने वो बना लिए थे गोल्डन 6 के साथ। एक ताज्जुब है कि बर्फानी बाबा ने सूरज पाटिल को इतना लेट क्यों भेजा है, जबकि आस्किंग रन रेट शुरू से ही बढ़ रहा था। लेकिन कहते हैं जहां जागे वहीं सवेरा, मुश्किल इक्वेशन है। या स्पर्धेचे आयोजक करसनदादा फुलोरे यांनी पारितोषिक लावलेला आहे. लागोपाठच्या 3 षटकाराकरिता सूरज पाटील बाहुबली ऑफ खारबाव याच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. षटकारांच्या हॅट्रिकसाठी मैच जीता है तो दिनेश पाटिल क्या देंगे वो वही जानते हैं, दिनेश चौधरी क्या देंगे। लेकिन भालेकर हैं, ये भालेकर और ये क्या तलवारकर है। 6 रन भालेकर के सामने तलवारकर।
गजब का स्ट्रोक, क्या शॉट खेला है और सनसनी फैला दी है इस शॉट ने, क्योंकि अब गेंदें बची है 8 और रन चाहिए 21. पहिल्या चेंडूवर योगेश भालेकरला सूर्यदर्शन घडून आणलेलं आहे फलंदाज सूरजने. पहिला षटकार. कमाल के स्ट्रोक प्लेयर हैं. इस सीजन का दूसरा गोल्डन सिक्स उनके नाम है. पहला गोल्डन सिक्स आदेश गीते विक्टोरियन ने लगाया और तीसरा गोल्डन सिक्स बिग बर्ड ऑफ रानाल चिराग माली. हीच जबाबदारी सूरजच्या खांद्यावर टाकलेली आहे संघ कर्णधाराने. यासाठीच सूरजला राखून ठेवलं होतं आणि त्याच कामाला इथे योग्य रीतीने सुरुवात केलेली आहे. खळबळ इथे आता माजलेली आहे. पाहिजे सूरज किती वेळ खेळपट्टीवर असा खेळ करतील. बिल्कुल आपने सही कहा. मेरा भी ये मानना है कि भालेकर और पवन का स्पेल खत्म करने का इंतजार. ऑफिस डैम के बाहर बेहतरीन कवर ड्राइव, गेंद कवर बाउंड्री के बाहर. 4 रन. मूड बना दिया है सूरज पाटिल ने और सनसनी फैला दी है इस मुकाबले में. जॉय कुमार का सुपर 6 का सुपर से ऊपर मुकाबला. आपल्या भात्यातील सगळ्यात तीक्ष्ण हत्यार आणि बाण इथे योगेश भालेकरने वापरला होता. वाईड यॉर्कर केला होता आणि त्यालाही चांगलं टॅकल करून चौकार मिळवलेला आहे. सामना आता बनलेला आहे फलंदाजी करणाऱ्या संघासाठी, अर्थात बर्फानी बाबा या संघासाठी. कमाल का स्क्वायर ड्राइव. गेंदें बची है 7, रन चाहिए 17. आप प्रेशर को चैलेंज पे शिफ्ट कर दिया है सूरज पाटिल ने. डेंजरस प्लेयर भालेकर पिछली 2 गेंदों में 10. स्विंग कर दिया लेकिन बढ़ गया कैच और सूरज पाटिल के आउट होने के बाद अब थोड़ी सी उम्मीदें मान पड़ती भी बर्फानी बाबा की. मनान हैलय साधा, जित त्याच्या नावाची चर्चा. मनान हैलय साधा. धन्यवाद डीजे. आहे समाजसेवक भला. धन्यवाद डीजे दीपेश. विशेष सहकार्य आपण पाहतोय. सलग 5वं वर्ष आहे. शरद गोपाल चौधरी यांचं शुभ आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेचे आयोजक करसनदादा फुलोरे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहेत. मैच खत्म नहीं हुआ है. 2 डेंजर बैट्समैन हैं. हालांकि विकेट 7 गिरे. आदित्य भोईराबा हैं, ही इज द बेस्ट पुलर. और चैलेंज की एक कठिनाई है कि पवन के 2 ओवर हुए और 2 ओवर भालेकर डाल चुके हैं. अगदी बरोबर आहे. हा सामना कोणालाही स्वस्त बसू देणार नाही. अगदी लंबकाप्रमाणे दोन्ही संघांकडे हा सामना एका चेंडूच्या नंतर वळलेला आपण पाहिलेला आहे. त्यामुळे चुरस निर्माण झालेली आहे. हृदयाचे ठोके प्रत्येकाचे वाढलेले आहेत. देखिए सुनील, ये पहला शहर है भिवंडी जहाँ पे सिटी क्रिकेट इतना ऑर्गेनाइज है. अगदी बरोबर आहे. जवळजवळ 27 ते 28 वर्षांचा इतिहास या भिवंडी सिटी क्रिकेटला आहे. देखिए हालांकि एक से एक बड़े शहर हैं लेकिन कहीं भी ऐसा नहीं. सिर्फ फेमस नहीं है, बहुत ही अट्रैक्शन है. ये आप देख सकते हैं मुकाबले को. 17 गेंदे 17 रन 6 गेंदों में सुपर 6 से सुपर 3 में पहुंचने के लिए बर्फानी बाबा का प्लस पॉइंट है. 2 अच्छे बैट्समैन हैं और दोनों टेमोली को बिलोंग करते हैं. दुसरी महत्वाची गोष्ट, दुसऱ्या बाजूचा आपण चॅलेंजचा विचार केला तर कालपर्यंत ज्या चॅलेंज स्पोर्ट्सने वैभव माळीला पहिलं षटक हाताळण्यासाठी प्रेरित केलं होतं त्यावर ती जबाबदारी दिली होती. वैभवला डेथ ओव्हरच्या षटकामध्ये वापरण्याचा निर्णय सचिन भोईर या चॅलेंजच्या कर्णधाराने घेतलेला आहे. एक बात है कि इस सीजन में गर्म पानी का ओवर ज़्यादातर कौशल पाटिल मैगी के हिस्से में आया और उन्होंने उतने बार अपने टीम को जिताया. काय उंच पुरे खेळाडू आहेत कौशल पाटील. आणि ज्यावेळेस तुमच्याकडे अतिरिक्त उंची असते, एक गोलंदाज म्हणून तुम्ही फलंदाजाला आश्चर्याचा कडू धक्का देऊ शकता बाउन्सर बॉलने, आणि बऱ्याचदा कौशल्य ते केलेलं आहे. पहली 2 गेंदें बताएंगी कि मैच 50-50 है या नहीं. वैभव माली सामना करेंगे मोनिस पाटिल. पहली गेंद खींच के मारा है. बुल पावरफुल, वंडरफुल, ब्यूटीफुल, सक्सेसफुल 6 रन.
या सामन्यातील विजयाच्या समीकरणाला सुरुंग लावणारा फटका मैदानाच्या आतमध्ये मोनिशच्या बॅट मधून आपण खेचून मारलेला पाहतोय. आता या बेस निर्णायक आणि महत्वाच्या क्षणाला हा षटकार आलेला आहे. चिंता तूर चेहरे आपल्याला चॅलेंज स्पोर्टच्या खेळाडूंचे पाहायला मिळतात. चैलेंज के सभी सीनियर खिलाड़ी एक जगह पर 6 लगे हैं तो 6 खिलाड़ी आए हैं. क्या मुकाबला है. 5 गेंदे 11 रन. आजकल टेम्बोली वालों के नसीब भी अच्छे चल रहे हैं. सिर्फ क्रिकेट नहीं अच्छा चल रहा है. फील्डिंग लगाना है तुरंत ही. सबसे बड़ी बात है कि 7 विकेट गिरे हैं और 2 अच्छे बैट्समैन पिच पर हैं. 8 विकेट. ओ माय गॉड. सोचना चाहिए. 10वें नंबर पे आदित्य भुईरा हैं. दीपक मढवी या खेळाडूचं आपल्याला कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने कॅप्टन्सी या सामन्यामध्ये त्यांनी केलेली आहे आणि 2 चांगले हिटर अजूनही खेळपट्टीवर त्याच्या वतीने इथे उपस्थित केलेले आहेत. या संपूर्ण सामन्यामध्ये प्लॅनिंग चांगलं पाहायला मिळालं. योजना चांगल्या पाहायला मिळाल्या दोन्ही संघांच्या वतीने. और आपकी मालूमात के लिए कि मनोज घाटाल जो गेंदबाजी से जाने जाते हैं ग्रामीण में ओपन करते हैं अपनी टीम के लिए. योगेश तुझ्या मागे एक चेंडू आहे बघ. योगेश इथे 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 कॅरी बॅग मध्ये. वेलकम यश पाटील, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. प्रिन्स ऑफ टेमघर, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. कमाल का मुकाबला. 5 गेंदे 11 रन. देखिए इस स्थिति में एक ही बात कहूंगा, जो दबाव को झेलेगा वही इस मैच को जीतेगा. अगदी बरोबर आहे. सामना चुरशीचा बनलेला आहे. त्याचबरोबर हृदयाचे ठोके वाढलेले आहेत. सुरुवात षटकाराने झालेली आहे, त्यामुळे बेनिफिट बर्फानी बाबा संघाकडे निश्चितच इथे गेलेला आहे असं बाबे सर आपण म्हणूया. परंतु इथूनही कमबॅक करू शकतो वैभव माळी आणि चॅलेंज स्पोर्ट्स. ये आपण पाहू देखिए शकता. तो चैलेंज और बर्फानी बाबा का मारा का है. अगला मैच बिलाल शेख और भावेश पवार. भावे सर ज्याच्या नावाची स्पर्धा आहे जॉयला दाखवला जात आहे. या टीव्ही मॉनिटर आपण पाहतोय. त्याचबरोबर पंडितदादा फुलोरे देखील या स्पर्धेचे आयोजक, त्यांना देखील दाखवलं जात आहे. मागच्या बाजूला शरद गोपाल चौधरी यांचं विशेष सहकार्य गेले 5 वर्षापासून या स्पर्धेला. आणि यश पाटील पहा नुकताच त्याचा शुभागमन झालेला आहे. वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक. वैभव माली अब लेफ्ट आर्म राउंड विकेट जा रहे हैं. हर तरह के टोटके, हर तरह के इस मैच में जतन हो रहे हैं. दोनों टीमें एड़ी चोटी का जोड़ लगा रही है. 5 गेंदे जीतने के लिए रन चाहिए 11. मैच बराबरी पे छूटा तो सुपर ओव्हर. सामना त्वरित आणि लवकरात लवकर सुरू करा विनंती असेल. स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस आहे. वेळेच्या बाबतीत काटेकोरपणा आपल्याला इथे बाळगावाच लागेल. फलंदाजांना विनंती आहे लवकरात लवकर चेंडूची चॉईस करत जा. देखिए भिवंडी क्रिकेट कितना ऊंचा गया है. कल ओपन का फाइनल हो रहा था. चैटिंग में किसने लिखा कि 16 खिलाड़ी भिवंडी के खेल रहे हैं दोनों टीमों में. बदलापुर में ग्रामीण भी हो रहा था, भिवंडी ही थी. खेल की शुरुआत वैभव माली, लेकिन इस वक्त चर्चा जॉय की. जॉय कुमार ट्रॉफी. वैभव मोनिस को फिर स्विंग किया है. क्या गेंद मैदान के बाहर. यस, एक और सिक्सर. कहा था ना मैंने कि पहली 2 गेंदें बता देंगी कि मैच किस जानिब जा रहा है. बघा नशीब इथे खरं तर बर्फानी बाबा संघाच्या बाजूने आहे. याचा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की शेवटचा षटक हाताळण्यासाठी इथे गोलंदाज वैभव माळी की जे डावखुऱ्या हाताने गोलंदाजी करतात आणि त्यांना टॅकल करत असताना लेफ्ट हँडेड बॅट्समन स्ट्राइकिंग एंडला असणं हे बर्फानी बाबाच्या हिताचं ठरलेलं आहे. बिल्कुल. और मोनिस पाटिल इस सीजन में बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. अब गेंदे बची है 4 रन चाहिए 5. अब जाकर चैलेंज के खिलाड़ियों के चेहरे पे हवाइयाँ उड़ रही है 2 सिक्सर आने के बाद. लेकिन क्रिकेट है, कुछ कहा नहीं जा सकता है. कई टीमें किनारे पे डूबी है, कम पानी में डूबी है. और चैलेंज के जो कैप्टन है सचिन भुईर, वो आखिर तक लड़ने का हुनर जानते हैं. बर्फानी बाबा संघाने त्यांची सलामीची जोडी बदलली होती.
त्याने सागर पाटीलला सलामीसाठी पाठवलं होतं आणि इथे गोलंदाजी करणाऱ्या चॅलेंज स्पोर्ट्सने त्यांचा फ्रंटलाईन गोलंदाज बदलला आणि त्याला डेथ ओव्हरचं षटक दिलेलं आहे. मेरे ख्याल से यही दीपक मडवी ने मार्क किया था सूरज पाटिल को, जो नए भेज रहे थे कि पवन की ओवर खत्म होते हैं और भाले करके, तो फिर एक ओवर में वो सोच करते 20+ रन बना लेंगे. सूरजने 3 चेंडूंमध्ये भाबेसर 10 धावा महत्वपूर्ण बनवल्या आणि तिथूनच सामन्याला मोमेंटम प्राप्त झाला. कलाटी भेटली. वैभव हल्के हाथों से, कमाल की गेंद थी, कमाल की वापसी वैभव माली की. देखना है अभी गेंदें बची है 3 और रन चाहिए 4. हालांकि सबसे ज्यादा सुपर ओवर सिटी क्रिकेट में हुए थे 2015-16 में. सिर्फ शोएब गुड्डू ट्रॉफी जो लेट राजीव गांधी ट्रॉफी थी उसमें 5 और कुल मिलाकर 11. वो तो अजीब हुआ था कि क्वार्टर फाइनल शाहिद खान सलीम इडॉन से हट गए. वेलकम. मैंने कहा रहते तो सुपर ओवर होता. मेरे कहने की देर थी, तीनों क्वार्टर सुपर ओवर, दोनों सेमी सुपर ओवर. या मुख्य व्यासपीठावर यश पाटील यांचे पिताश्री उपस्थित झालेले आहेत. गोपीनाथ पाटील आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. 2 घंटे से मैच चल रहा है. आज फायनल आहे. सिद्दीक बाबे सर, एवढा वेळ देऊन जमणार नाहीये स्पर्धेच्या बिल्कुल. माध्यमातून. अगले मैच में स्टॉप वॉच शुरू होगा, कोई भी टीम रहे. वैभव माली सामना करेंगे आदित्य भुईर. बेस्ट पुलर, खतरनाक पुलर हैं आतिश गोडविंदे के बाद. एज, ओ माय गॉड, क्या ये टर्निंग पॉइंट है इस मैच का. अल्पेश चौधरी डायमंड ऑफ भिवंडी ने खुद को झोंक दिया है. देखना है कि क्या ये मैच का टर्निंग पॉइंट है. गेम पीछे जाती तो मैच हारा जाता. अगदी बरोबर आहे. योग्य वेळेला इथे चांगली कमिटमेंट दाखवलेली आहे. समर्पित वृत्तीने क्षेत्ररक्षण करणारा हा अल्पेश. खरं तर आपण पाहिला सामना, सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याच्या या एफर्टमुळे बाबेसर जिवंत राहिलेला आहे. देखिए मेरे ख्याल से वो आखिरी टूर्नामेंट. प्रेम चव्हाण महिंद्रा स्पोर्ट टीमचे कॅप्टन, आपण प्रशांत चौधरी यांची संपर्क साधायचा आहे. प्रेम चव्हाण कॅप्टन. अगर इस मैच को चैलेंज ने जीता तो ये जो एफर्ट है ये टर्निंग पॉइंट रहेगा. 2-3 फिर आए मोनिस सामने. ये तो सरदर्द बने हुए हैं चैलेंज के लिए. क्या कमाल का मुकाबला है. मैच कोई भी जीते, कोई भी अंदर नहीं आएगा. बोल्ड कर दिया है, अराउंड द लेग्स बोल्ड. क्या मुकाबला हो रहा है. क्या लगता है अल्पेश चौधरी ने जो सेव किया, डेट वॉज अ टर्निंग पॉइंट. अगदी बरोबर तुम्ही उल्लेख केला. ज्या पद्धतीने तिकडे क्षेत्ररक्षण झालं होतं, अल्पेशचं कौतुक करावं लागेल. त्याने सामना जिवंत ठेवला. त्यानंतरच्या लगेच चेंडूवर इथे वैभव माळीने फलंदाजाला बाद केलेले आहे. त्यामुळे आता सामन्यातील चुरस अधिक वाढलेली आहे. यानंतर चेंडूंचा जर आपण विचार केला तर एका चेंडूचा म्हणजे शेवटच्या चेंडूचा खेळ शेष आहे. 69 धावा धावपलकावर आहेत. 3 धावांची गरज, 2 बनल्या तर सुपर ओव्हर. देखिए भाटाले यवई के लिए मनोज भाटाले ओपन करते हैं. मनोज घाटाल ओपन करते हैं. अब वो ऐसे समय में आए हैं जहाँ घाटे का सौदा भी है और फायदे का सौदा भी है. एक गेंद 3 रन. अब तक 3 गोल्डन 6 लगे, 1 गोल्डन बाउंड्री उमेश नाइक ने लगाई है इस सीजन में. 2 रन बने तो सुपर ओव्हर. काय क्रिकेट आहे भिवंडीचं क्रिकेट. खरं तर आपण BC4 फॉर्मॅट बघतो. जो फलंदाज आपल्या गावच्या संघासाठी सलामीला येतो तो फलंदाज इथे 11व्या क्रमांकावर आलेला आहे. त्यामुळे मग पुन्हा एकदा सामना इथे अत्यंत चुरशीचा बनलेला आहे. पाहायचं मनोजकडे आता इथे नायक बनण्याची संधी आहे. कमजोर दिल वाले मैच से हट जाए. ये मैच उनके लिए नहीं बचा है. और ये भी ध्यान रखें कि मैच कोई भी जीते, कोई भी अंदर नहीं आएगा. एक गेंद 2 बने तो सुपर ओवर, नहीं बने तो चैलेंज
सुपर 3 में और बने तो गोल्डन शॉट के साथ बर्फानी बाबा। दबाव दबाव शोर उभरता हुआ मुकाबला वैभव माली बनाम मनोज घाटाल। वैभव माली मनोज घाटाल के लिए खींच के मारा है, गोल्डन सिक्स लगाए, बर्फानी बाबा विजयी। काय शेवटचा फटका तिथे फलंदाज मनोज घाटाळने दाखवला। 11व्या क्रमांकावर आलेल्या फलंदाजाने या पद्धतीने षटकार मारला। हे भिवंडी क्रिकेट मध्येच होऊ शकतं आणि म्हणूनच ये नया रिकॉर्ड बना है कि 11वें बल्लेबाज ने आकर गोल्डन सिक्स लगाया है। कॉन्ग्रेचुलेशन दिनेश चौधरी, रोहित चौधरी एंड ऑल टीम, हार्ड लक मयूर, हार्ड लक। प्रेम चव्हाण आपण संपर्क साधायचा आहे, कॅप्टन टीमचे कॅप्टन आपण संपर्क साधायचा। अल्पेश चौधरी की मेहनत रायगा जाती हुई। नक्कीच सदीक बाबे सर मैन ऑफ द मैच मैं पहले अनाउंस कर रहा हूं। देखिए गोल्डन सिक्स लगाने वाले मनोज घाटाल मैन ऑफ द मैच, क्योंकि 2 विकेटें भी ली थी। नक्कीच धनेश इलेव्हन टीमचे कॅप्टन आणि महिंद्रा स्पोर्ट टीमचे कॅप्टन सर्वप्रथम आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे, त्यानंतर सामन्याला सुरुवात। एक मिनट 2 ओव्हर में 4 विकेट और गोल्डन सिक्स। क्या बात आहे, कमालीचा परफॉर्मन्स झालेला आहे घाटालचं। घाटाल आपण यायचं आहे। मी सर्वप्रथम पाहुण्यांना बोलवतोय। उपस्थित गुरुनाथ चौधरी उपस्थित आहेत, काकांना विनंती करतोय आपण यायचं आहे। गोपीनाथ पाटील, यश पाटील यांचे पिताश्री यांना विनंती करतोय आपण देखील यायचं आहे। सुरेश चौधरी आपण देखील यायचं आहे। कालीराम चौधरी आणि शरद चौधरी या सर्वांनी यायचं आहे, कारण की मनोज घाटाला आपण पारितोषिक आपण देणार आहोत। मनोज घाटाल प्लीज वेलकम। हॅव अ लकी अँड बाबा बर्फानी टीम, कारण की ग्रामीण क्षेत्रातून निघणं आणि सिटी 4 फॉर्मॅटमध्ये खेळणं आणि आपला परफॉर्मन्स करणं एक लाजवाब परफॉर्मन्स आजचा पाहायला मिळाला प्रेक्षकांना। तर सो मनोज घाटाल इज अ मॅन ऑफ द मॅच, प्लीज वेलकम टू VIP डाईज। पाहुण्यांच्या शुभास्ते आपण बक्षीस जो आहे तो देणार आहोत। मॅन ऑफ द मॅचचे जवळजवळ 5 पारितोषिक आहेत आणि ते आपण मनोजला देणार आहोत। मनोज ठरला मॅन ऑफ द मॅच, अगदी 4 विकेट्स आणि गोल्डन सिक्स। आजपासून हा खेळाडू पुन्हा एकदा तुमच्या नावारूपाला आलेला आहे, वन ऑफ द किंग। थांबायचं आपण इथे। सर्वप्रथम गिफ्ट हॅम्पर आपण देणार आहोत गोपीनाथ पाटील दादांच्या शुभास्ते, तो आपण देऊया, जो आम्हाला स्पॉन्सर केलेला आहे। त्यानंतर एक गिफ्ट आहे, तो आम्हाला पिंकी अर्थात सुनील फुलोरे यांनी दिलेला आहे, तो आपण देत आहोत सन्माननीय गुरुनाथ चौधरी दादांच्या शुभास्ते। थँक्यू सो मच। त्यानंतर किट बॅग जी आहे सुरेश चौधरी आपण द्यायची आहे, ती आम्हाला बॅग स्पॉन्सर केली आहे प्रशांत कलम चौधरी, कैलासवासी उमेश भोईर यांच्या स्मरणार्थ ती बॅग आहे, ते आपण देत आहोत। कुछ मीठा हो जाए स्वप्नील नरेश चौधरी यांच्या माध्यमातून शुगर डोम यांच्या माध्यमातून देण्यात आलेला हा आपण गिफ्ट देत आहोत। कालीराम चौधरी काकांच्या शुभास्ते आपण देत आहोत। त्यानंतर सर्वात लास्ट आमचे विशेष सहकारी मित्र आमचे शरद दादा चौधरी यांच्या शुभास्ते सुंदर अशी ही ट्रॉफी जी आम्हाला स्पॉन्सर केली भावेश अंकुश मात्रे यांच्या माध्यमातून आणि बुम बुम सुभाष ठाकरे यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयाचा पारितोषिक कुंदन चव्हाणच्या शुभास्ते दिला जात आहे। यस, आणि जे 2000 रुपये रोख रक्कम जी आहे, मी नरेशदादा चौधरी यांना विनंती करतोय की आपण करसनदादा फुलोरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले 2000 रोख रक्कम जी आहे आपण मनोज घाटाला देत आहोत। थँक्यू मनोज, आपण थांबायचं आहे। एक क्वेश्चन खाली, कारण की मनोज सिद्दीक भावे यांनी उल्लेख केला की 10 खेळाडू पराभूत झालेले आहेत, मात्र एक मात्र जिंकलेला आहे, तो म्हणजे मनोज घाटाल। मनोज घाटाल AOE वरून आपण आलेले आहात। जयकुमार ट्रॉफी मध्ये खूप चांगला परफॉर्मन्स तुम्ही पहिल्या दिवसा अखेर क्वालिफाय झालाय आणि आज
जो खरा खेळ आहे बर्फानी बाबा टीम संघाचा तुम्ही दाखवलाय, काही दबाव होता कारण की एकच चेंडू फेस करायचो आणि त्याच्यावर धावा बनवायच्या होत्या. दबाव तर खूप होता कारण मॅच जिंकायचीच होती आणि बॅटला बॉल तर लावायचाच होता. त्यामुळे चांगला बॉल टाकलेला पण चांगली बॅटिंग पण केली. सिद्दीक भाबेला हे माहिती नाहीये की मनोज घाटाल गोलंदाज नाही तर फलंदाज देखील आहे. मी तुझ्या परिसरामध्ये कॉमेंट्री केली आहे. तू ॲज अ एवई टीमसाठी भरपूर वर्ष चांगला क्रिकेट खेळत आलेला आहे, एक चांगला ऑलराऊंडर आहे. आपल्याला भरपूर शुभेच्छा पुढच्या मॅचसाठी. ये होते मनोज घाटाल. मित्रांनो, पाहुण्याचं शुभ आगमन झालेलं आहे, मात्र मी घेऊन जातोय सिद्दीक भाबे सरांच्या सोबत. विश्वास पाटिल साहब माजी सरपंच वाशेरे और इस टीम के ओनर भी हैं. धनेश कुक्से के कुमार गुंड हमारे बीच में लगता है अभी अभी उनकी मंगनी हुई है. यस, मुबारक हो. लेकिन एक तरफ मुकेश मते तो उनका जवाब देने मैदान पे बाला तरे, एक तरफ बिलाल शेख तो दूसरे तरफ भावेश पवार. सर एक मिनिट फक्त, मी कारण की पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान करतोय. गोपीनाथ पाटील काकांना विनंती करतोय आपण यायचं आहे, आपला आम्ही स्वागत आणि सन्मान करतोय. मी पंडित फुलोरे दादांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्ते हा शाही सन्मान करायचा आहे. यस, आपण पहिलं स्वागत आणि सन्मान करूया गोपीनाथ पाटील काकांचं. मित्रांनो, प्रिन्स ऑफ टेमगर यश पाटील यांचे पिताश्री आहेत. टेनिस क्रिकेट बॉलमध्ये अतिशय जबरदस्त क्रिकेट खेळते यश. त्यांचे पिताश्री तुम्हाला टीव्ही मॉनिटर पाहायला मिळत आहेत. आज खऱ्या अर्थाने अयोध्याची तुम्हाला भेट आलेली आहे ही. नक्कीच हरीश म्हात्रे जे हवी दिवेचे आहेत त्यांच्या माध्यमातून रोख रक्कम 1000 रुपये. मनोज घाटाल आपण यायचंय, थांबायचं नाही आज. मनोज घाटाल, हरीश पाटील. यस, मी विनंती करतोय सुभाष ठाकरे यांना की आपण यायचं आहे. ही रोख रक्कम आपण आपल्या शुभास्ते द्यायची आहे. हरीश पाटील हवे दिवा यांच्या माध्यमातून रोख रक्कम 1000 रुपये. तब्बल पारितोषिक 3500 रुपये पटकवलेला आहे एका गोल्डन सिक्स साठी. आणि पाहुण्याचं शुभागमन झालेलं आहे. कुमार गुण आज टीममध्ये नाही आहेत, मात्र संघाचं प्रोत्साहन करण्याकरिता इथे उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच आपण पाहतोय टीमचे ओनर देखील उपस्थित झालेले आहेत. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स मजर खान आपला पर्यंत आपला आवाज पोहोचवतील. धन्यवाद. थैंक यू संदेश. जॉय कुमार ट्रॉफी 2024 का ये लास्ट डे, लेकिन जो पहला मैच था सुपर 6 का, सुपर से ऊपर पहला मैच गया है. ओपनर बैट्समैन भेजना है महिंद्रा स्पोर्ट्स. वेलकम सुजित पाटील, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे.